तसे कॅमेरा होते आधीपासून, म्हणजे आवड होती, बाबांना आवड होती खूप. आणि माझा पहिला फोटो हा माझ्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यातला असावा. ऑन अन ॲव्हरेज महिन्यातले 2 रविवार तरी आम्ही गेलेलो आहोत शूट करायला. आणि तो मला म्हणाला, याकले बाळ फोटो तर किती दिया, म्हणजे काय रे फार फोटो काढायला लागलास, कोण आहेस तू म्हटलं. त्याच्यामध्ये सुद्धा मॅन्युअल मोड मध्ये असतो. माझा पहिला फोटो हा ओव्हर एक्सपोजरचा आहे, कारण माहित नव्हतं मग तुम्हा तेव्हा. सगळ्यांचं स्वागत आहे काय काय जे की या पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपण ज्या स्पीकरशी बोलणार आहोत त्यांचं नाव आहे चेतन दोदवाड सर. चेतन सर आपल्या समोर आहेत. खूप दिवस झाले मी चेतन सरांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर काही कारणास्तव चेतन सरांच्या रुटीन मध्ये आणि माझ्या रुटीन मध्ये थोडा फरक जाणवत होता. तर तो फरक आज आम्ही मिटवलेला आहे आणि आज चेतन सर आपल्याशी बोलायला आलेले आहेत. तर चेतन सर, कसं वाटतंय आज? एकदम छान. पहिली खेप आहे, त्यामुळे आय एम ऑल्सो इंटरेस्टेड अँड विलिंग टू नो न्यू थिंग्स फ्रॉम द न्यू जनरेशन, यंगर जनरेशन. चेतन सरांचा म्हणजे स्वभाव एक म्हणजे नवीन जनरेशनला घेऊन असा नाही आहे की ही काय जनरेशन आहे, ही कसली जनरेशन आहे. म्हणजे आजकालचे काका लोकांना आम्ही बघतो किंवा मोठ्या माणसांना आम्ही बघतो, त्यांनी आम्हाला जनरेशनला घेऊन कायम चिंतेत असतात की ह्या जनरेशनचं काय होईल. खरं चेतन सरांनी ह्या जनरेशन कडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना असं नेहमी वाटत राहतं की या जनरेशनला नेहमी काहीतरी चांगलं करत राहावं. तर आपण इथून सुरुवात करूया. मला हे जाणून जास्त आवडेल की तुम्हाला ह्या जनरेशनचं काय वाटतं. वेल, आय हॅव बीन वर्किंग प्रोफेशनली ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर, त्यामुळे आय हॅव बीन ऑलवेज इंटरॅक्टिंग विथ द यंगर जनरेशन, द प्रेझेंट जनरेशन, तुमचं जनरेशन. आणि आय हॅव ऑलवेज बीन अ लर्नर इन माय लाईफ थ्रू आउट. कारण माझ्या वडिलांनी माझी बेसिकली मला एक काही शिकवणी दिलेल्या, त्यातली एक शिकवण म्हणजे यू आर अ लर्नर टिल द लास्ट मोमेंट ऑफ युअर ब्रेथ ऑफ लाईफ. त्यामुळे मी कायम तो दृष्टिकोन ठेवलेला आहे माझ्या आयुष्यात पण. आणि आज सुद्धा जी काही वाटचाल आहे माझी ती त्या दृष्टीनेच असते. कारण प्रत्येक क्षणाला आपण कुणाकडून, प्रत्येकाकडनं, समोर असलेल्या आपल्याकडनं काहीतरी शिकत असतो. अँड दॅट इज द सेम पॉइंट विच यू ब्रॉट आउट, की आजचं जनरेशन सुद्धा खूप एनर्जेटिक आहे, खूप एन्थुझियास्टिक आहे, इंटेलिजंट आहे बेसिकली. कारण आमच्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स तुम्ही आहात. कारण प्रत्येक पिढी गोज थ्रू अ सर्टन चेंज, आणि ती चेंज या पिढीला, तुमच्या पिढीला आणि येऊ घातलेल्या अजून यंगर एजच्या पिढीला, हे एक्स्पेशली लॉकडाऊननी खूप काही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट शिकवलेल्या आहेत, जे आम्हाला इतकी वर्ष, मी 50व्या वर्षी किंवा 45व्या वर्षी जे शिकलो ते आज एक 45 महिन्याचं बाळ सुद्धा करू शकते. मोबाईल ऑपरेटिंग म्हणा, युट्यूब म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, काय, आणि ते थक्क करणार आहे ती प्रगती. त्यामुळे आपण असं म्हणजे डोळ्यावरती झापट ठेवून चालणार नाही आमच्या जनरेशनला तरी. कारण वी हॅव टू स्टे अप टू द पेस. भले त्या पेसला नाही जमलं तरी कुठे ना कुठेतरी मॅचअप करायचा प्रयत्न सतत माणसांनी करत राहायला पाहिजे. अँड सेम अप्लायज टू युअर जनरेशन ऑल्सो. कारण तुमच्याहून जास्त इंटेलिजंट येऊ घातलेली पिढी आता जे 5-6 वर्षाची आहे, ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन सेशन्स शाळेत हे अटेंड केलेले आहेत. सो त्यांच्याकडून सुद्धा, लहान मुलांकडनं सुद्धा शिकण्यासारखं बरंच काही असतं. सो फक्त सध्या प्रॉब्लेम हा आहे की त्या पिढीला पुढे काय करायचं, किंवा ती चॅनल किंवा ती एनर्जी, ते इंटरेस्ट, ते नॉलेज पुढे कसं चॅनलाइज करायचं आणि घेऊन जायचं, ह्याबद्दल मार्गदर्शन मिळणं जरा अवघड आहे सध्याच्या परिस्थितीत. सो वन्स दिस चिल्ड्रन किंवा हे यंगर जनरेशनला ती चॅनल जेव्हा एक मिळालं, तर प्रत्येक संधीचं प्रत्येक जण सोनं करेल, यात मला काही शंका नाहीये. सो दॅट इज व्हॉट आय हॅव टू से अबाउट दिस. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि याचं ज्वलंत उदाहरण तुझं पॉडकास्ट चॅनल, तुझं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. सो यू आर डुईंग सच अ मार्वलस जॉब. त्यामुळे नक्कीच अप्रिशिएबल आहे आणि कौतुकास्पद आहे. थँक्स अ लॉट सर, थँक्स अ लॉट. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांचीच गरज आहे आमच्यासारख्या नवीन पिढीला, जे आम्हाला सांगतील की काय करावं आणि काय नाही. कारण की आजची जी पिढी आहे खूप कन्फ्युज आहे, म्हणजे तुमच्या कालाप्रमाणे. तर आपण तिथे येणारच आहोत. पण जसं मी म्हणालो की आपण सुरुवातीला थोडं तुमच्याबद्दल आणि जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही प्लीज सांगा आपल्या अपब्रिंगिंग बद्दल, तुम्ही कुठे वाढलात आणि आता तुमचं काय प्रोफेशन वगैरे. माझं बेसिक शिक्षण झालं आहे प्रोफेशनली, जे अकॅडमिकली ते आहे BA आणि MA हिस्ट्री. 12वी सायन्स केलं लहानपण, आणि नंतर माझं बेसिक करिअर मुंबईत गेलं. सो आय विल स्टार्ट फ्रॉम माय चाइल्डहुड. अगदी लहानपण आमचं सुरुवात झालं, मला आठवतं तेवढं, त्याप्रमाणे आम्ही बांद्र्यात होतो मुंबईला, बांद्रा ईस्ट गव्हर्नमेंट कॉलनी. माझे वडील होते ते गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये केमिस्ट्री प्रोफेसर होते. 7वी पर्यंत मी बांद्र्याच्या कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल मध्ये मी होतो. मग 8वी ते 10वी माझं शिक्षण म्हैसूरला श्री रामकृष्ण मिशन विद्याशाळामध्ये झालं. कारण तेव्हा आई वडिलांना बाहेर जायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण काही कारणास्तव ते पुढे फिसकटलं.
पासपोर्ट आणि विजाला लेट झालं वगैरे. मग तेव्हा मी तर ठरवलेलं की मी काय त्यांच्याबरोबर जाणार नाही, मी भारतातच राहीन तेव्हा. कारण माझं वाचन भरपूर आहे, मला वाचायला खूप आवडतं. त्यामुळे त्या एजमध्ये माझं आपलं महाराजांबद्दल आणि आपलं स्वातंत्र्य संग्राम आणि सावरकरांबद्दल बरोबर बरंच वाचन सुरू होतं. त्यामुळे ते देशप्रेम आणि तो देश अभिमान अगदीच खूप जागृत होता त्यावेळी. त्यावेळी म्हटलेलं मी माझ्या देशातच राहणार, मी काय बाहेर येत नाही, तुम्हाला जायचं तर जावा. त्यामुळे मग आम्ही जेव्हा शाळेचे शोध घेतले तेव्हा आम्ही ठरवलं की ती रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद स्वामींनी जे चालवलेली संस्था आहे रामकृष्ण मिशन फाउंड केलेली, त्यांच्या शाळा आहेत भरपूर भारतामध्ये आणि ती बोर्डिंग स्कूल होती. आणि माझं व्यक्तिमत्व तिथे ऍडमिशन घेतलं तर पूर्णपणे बदलून गेलं. मी आधी तोपर्यंत मी फार इंट्रोवर्ट चाइल्ड असा होतो, पण तिथे गेल्यावरती पूर्ण माझं एक्स्ट्रोवर्ट माणसामध्ये रूपांतर झालं. सो व्हॉट एव्हर आय एम टुडे त्याचं बेस फाउंडेशन मला त्या शाळेने दिलं. नंतर मी 11वी-12वी सायन्स केलं मुंबईमध्ये विल्सन कॉलेजला आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन घेतलेली. 2 वर्ष इंजिनिअरिंगला गेलो मी, पण बाबांना एकदम तब्येत खराब झाली सेकंड इयरला असताना, त्यामुळे मला सोडून यावं लागलं. मग ते सोडून आल्यावरती मुंबईमध्ये परत मी BA आणि MA ला ऍडमिशन घेतली. मग BA केलं, MA केलं, दोन्ही वेळेला मला फर्स्ट क्लास मिळाला. BA ला कॉलेजमध्ये टॉपर झालो आणि MA पार्ट 1 ला सुद्धा मी युनिव्हर्सिटीला टॉपर केलं. त्याचा रेकॉर्ड, मार्क्स रेकॉर्ड 68%, अजूनही तो रेकॉर्ड अबाधित आहे. माझे तेव्हाचे सर अजूनही सांगतात मला की तुझा रेकॉर्ड अजून कोणी तोडू शकलेला नाही. सो पहिला लेसन मी तिकडे घेतला की नथिंग स्टॉप्स यू इन युअर लाईफ. इफ यू हॅव द राईट गायडन्स अँड द राईट ॲटिट्यूड यू कॅन गो अहेड इन युअर लाईफ इन स्पाइट ऑफ युअर फेल्युअर्स. त्यामुळे ती पहिली शिकवण होती. MA झाल्यानंतर मी 1 वर्ष मी लेक्चररशिप म्हणून नोकरी केली विक्रोळीला विकास कॉलेजमध्ये. मग त्याच्यानंतर तेव्हा मॅकडॉनल्ड जस्ट आलेलं भारतामध्ये आणि मी तिकडे जॉईन झालो ऍज अ ट्रेनी, क्रू ट्रेनी म्हणून. अगदी लॉबी पुसण्यापासून जे तुम्ही बघता मॅकवाले पोरं करतात तिथपासून सुरुवात झाली. मग नंतर आय वर्क देअर फॉर 4.5 years. आय लेफ्ट ॲज अन असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर फ्रॉम देअर. मग थोडे 1-2 छोटे छोटे जॉब जम्प्स केले आणि नंतर माझं मेजर करिअर होतं ते पिझ्झा हटमध्ये होतं. मुंबईला मी रेस्टॉरंट ऑपरेशन्स मध्ये जॉईन झालो आणि 3.5 वर्ष रेस्टॉरंट ऑपरेशन्स मध्ये काम केल्यावरती मी 2006 साली मी HR डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो, कारण त्यावेळी ऑपरेशन्स मध्ये ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. सो मग तिकडे मग HR आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटशी माझा संबंध आला आणि त्यानंतर थ्रू आउट मी HR आणि ट्रेनिंग मध्ये काम केलं. 2010ला मी पिझ्झा हट सोडलं. मी लिटल इटलीला ॲज देअर नॅशनल HR हेड म्हणून जॉईन झालो. लिटल इटली ग्रुप ऑफ रेस्टॉरंट्स, त्यांचे तेव्हा 26 आउटलेट्स होते लिटल इटलीचे. इट्स अबाउट इटालियन क्विझिन अँड फूड. तर तिथे मी पॅन इंडिया HR हेड म्हणून त्यांच्याकडे काम केलं वर्षभर. मग तेव्हा माझ्या सिनियर्सनी मला कन्सल्टिंगमध्ये शिफ्ट व्हायचा चान्स दिला अँड आय टूक दॅट ऑपॉर्च्युनिटी आणि आय मूव्ड इन टू HR अँड ट्रेनिंग कन्सल्ट. मुंबईमध्ये मग थोडं काम केलं. मग डिसाईड केलं, कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत जरा एकदम तेव्हा खराब झालेली. मग म्हटलं आपण शिफ्ट होऊया बाहेर. सगळे चॉईसेस बघितले तेव्हा मला डिसाईड केलं की कोल्हापूरला शिफ्ट होऊया, कारण कोल्हापूरमध्ये माझे आणि माझ्या सासऱ्यांकडचे नातेवाईक पण भरपूर सेटल होते. सो 2012 साली मग आम्ही शिफ्ट केलं कोल्हापूरमध्ये. आणि मग त्याच्यानंतर सुरुवातीला असंच छोटं मोठं आम्ही आमचे कॅफे होतं ते चालवलं 4.5-5 वर्ष. सँडविच कॉर्नर होतं माझं एक स्वतःचं. आणि इन द मीन व्हाईल आय डिड सम क्वालिफिकेशन मॅनेजमेंट प्रोग्राम्स इन सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि ट्रेनिंग. तर त्या अनुषंगाने मला सॉफ्ट स्किल ट्रेनिंगमध्ये घुसायला खूप आवडलं, कारण मी हे बघितलं की आपल्या इकडच्या पोरांना म्हणजे एक तर बेसिकली कम्युनिकेशन स्किल्स म्हणा, कॉन्फिडन्स म्हणा किंवा इतर कॉन्सेप्ट जे कॉर्पोरेट लाईफमध्ये गरजेचे आहेत त्याची जरा कुठेतरी कमतरता होती. लाईक ब्रिजिंग द गॅप बिटवीन द स्किल्स अँड द एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, एज्युकेशनल स्किल्स अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. म्हणून मी हे फील्ड चूज केलं, कारण का तर माझं एकतर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे बडबड करण्याची खूप सवय आहे. अँड आय कॅन कनेक्ट. आणि प्लस पिझ्झा हट आणि मॅकडॉनल्ड्स मध्ये बर्थडे पार्टीज वगैरे अरेंज करायचो ना आम्ही. यू मस्ट बी नोईंग दॅट, सगळ्यांना माहितीच असेल. तर त्यामुळे लहान पोरांची पण कनेक्ट व्हायला मला खूप आवडतं आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप असतं. निरागस असतात पोरं, लहान मुलं. त्यामुळे आय टूक दॅट ऑपॉर्च्युनिटी आणि म्हटलं बघूया त्याच्यात हात घालून. मग फॉर्च्युनेटली तेव्हा कोल्हापुरातले 3-4 इन्स्टिट्यूट्सनी मला सपोर्ट केलं आणि दे टूक माय सर्व्हिसेस अँड आय वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी. आणि मग लॉकडाऊनच्या काळात मग सगळं बट्ट्याबोळ झाला सगळ्याचाच, त्या हिशोबाने त्याचं पण हे झालं. असं करत करत मग शेवटी मग 2020 नंतर थोडे काही मग ऑनलाईन प्रोग्राम्स आले. मग हळूहळू ते कमी होत गेलं आणि सायमल्टेनियसली माझा फोटोग्राफीतला प्रवास सुरू झालेला. त्यामुळे आता फुल टू आता
फोटोग्राफीमध्ये माझं काम आता सुरू आहे. म्हणजे थोडक्यात आता विषय संपलाय, आता पाठीमागं बघायचं नाही आहे आपल्याला. फोटोग्राफी म्हणजे अगदी. फोटोग्राफी विषय. तर व्हॉट अँड येस. क्रेझी जर्नी सर तुमचे, म्हणजे ही जर्नी आतापर्यंत मी जी ऐकली त्यात हो. एवढे अप्स अँड डाऊन्स होता की म्हणजे आय हॅव नो वर्ड्स. म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत त्या एनर्जीने काम करताय, त्या एनर्जीनेच लोकांशी होय. बोलताय, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जे स्किल्स आहेत आणखीन वाढवायचे कशा, माझ्या अजून जे हॉबीज आहेत ते मी कसे जपू शकतोय त्याकडे तुम्ही अजून लक्ष देताय, जे खूप आजकाल रेअर आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं तर आजकालच्या मुलांना हे कळत नाही की मी आता इंजिनिअरिंग झाल्यावर काय करू, किंवा मी आता इंजिनिअरिंग करतोय, खरं मला हे करायचं नाही, मी आई वडिलांमुळे इथे आलोय. तर एक्झॅक्टली. एक्झॅक्टली मग ते त्यावेळेला तुम्हाला बरोबर. असं वाटलं नाही का मी हे काय करतोय त्या फेजमध्ये, मला काहीतरी वेगळं करायचं होतं, की मी हे काय करतोय. आणि एवढी फॅमिली घेऊन तुम्ही जेव्हा शिफ्ट झाला मुंबई ते कोल्हापूर, तेव्हा तुमचं कशी, म्हणजे काय परिस्थिती असावी, जेव्हा मॅडमांनी तुम्हाला काय सजेस्ट केलं असावं. इफ आय मे आस्क, तुमचा मुलगा तुम्ही जेव्हा शिफ्ट होत होता त्यावेळेला तो लहान होता, तेव्हा तेव्हा त्याचं काय म्हणणं होतं की बाबा माझे फ्रेंड्स इथे आहेत, मी इकडे कसं शिफ्ट होऊ वगैरे. व्हेरी व्हॅलिड पॉइंट. पण कसं होतं की माझे आई वडील ॲज अ सेड दोघंही ह्याच्यात होते, एज्युकेशनल फील्डमध्ये दोघे टीचर होते. त्यामुळे आम्हाला सुट्ट्या मिळायच्या कायम आणि आम्ही दर सुट्टीला बाय डिफॉल्ट कोल्हापुरात असायचो. कारण माझे 2 काका, 1 आत्या कोल्हापुरात, माझा मामा निप्पाणीला, माझ्या मावशी 2 हुबळीला असायच्या. त्यामुळे हा आपला जो पट्टा आहे तो आमचा कॉमन होता. आणि तसंच मग लग्नानंतर आणि मुलगा झाल्यावरती पण आम्ही सुट्टीमध्ये आम्ही शक्यतो यायचो बरेचदा. आणि आमची कुलदेवी सौदत्ती यल्लमा असल्यामुळे आम्ही दरवर्षी तिकडे जाऊन येतो एकदा तरी, धार्मिक हे कृती वगैरे करायला. सो रिच्युअल्स वगैरे फॉलो करतो. मी फार आध्यात्मिक माणूस आहे आणि त्यामुळे मी सगळं फॉलो करतो, जेवढं जमेल तेवढं करायचं आपल्या दृष्टीने. तर त्या दृष्टीने त्याला पण म्हणजे कोल्हापूरची बऱ्यापैकी माहिती होती. पण जेव्हा त्याला म्हटलं की आपण टोटली शिफ्ट व्हायचंय तेव्हा थोडंसं तो झाला, ऍज यू सेड, राईटली सेड. त्याच्याबरोबर म्हणाला माझा फ्रेंड जिकडे आहेत तिकडे आहेत वगैरे. म्हणजे त्याला कन्व्हिन्स केलं की आपण का शिफ्ट होतोय. एकतर आपल्या आजी आजोबांना एकत्र घेऊन राहायचं, त्यांचं आता वय झालेलं आहे, त्यांची काळजी घेणारं कोण नाही, कारण बायको त्यांची एकटीच मुलगी. आणि इट वॉज अ कन्सेन्शियस डिसिजन. आणि मग त्याला समजवलं. तो तसा लहान होता, 6वीला होता तो तेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा. पण त्याला बसून नीट समजवलं. मग तो म्हणाला अरे वा छान, आजी आजोबांबरोबर राहायला मिळते. ही वॉज व्हेरी हॅपी अबाउट दॅट. त्यामुळे फार काही त्रास झाला नाही त्याला कन्व्हिन्स करायला. आणि बायको आणि माझं आमचं काय एकत्रितच डिस्कशन होऊन आमचं ते डिसिजन झालेलं. त्यामुळे बायकोकडनं पण भरपूर सपोर्ट मिळाला. आणि त्याच्याशिवाय कारण हे शक्यच नव्हतं. आणि मग आणि त्या काळात माझा धाकटा भाऊ पण आउट ऑफ इंडिया होता. त्यामुळे माझी आई, सासू सासरे, मुलगा, बायको आणि मी, आम्ही असे त्यामुळे सगळे 6 जण असं शिफ्ट झालो इकडे. अँड प्रोसेस पण बऱ्यापैकी कर्मधर्म सहयोगाने खूप छान झालं. तिकडचं घर विकलं गेलं, इकडे मोठं घर मिळालं अंबाबाईच्या कृपेने, महालक्ष्मीच्या कृपेने अँड गुरूंच्या आशीर्वादाने. सो ऑल वेंट वेल विदाउट एनी प्रॉब्लेम्स. आणि सेटल झालो आरामात छानपैकी. आणि रंकाळ्या काठी घर आहे. सो द जर्नी वॉज व्हेरी स्मूथ. असं काय फारसा प्रॉब्लेम, अशी अडचण अशी काय नव्हती. तर म्हणजे जे तुम्ही आता म्हणाला की तुम्ही देवधर्म करता, भरपूर तुम्ही धार्मिक माणूस आहात, ते तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. कारण की जी पॉझिटिव्हिटी तुम्ही दुसऱ्यांना देत आहात. आणि त्या दिवशी पण पटणकडीला मागच्या वर्षी मी आलो होतो आणि तेव्हा तुम्ही बोलत होता कोणाशी तर, बहुतेक संकेत उर्णेशी बोलत होता. तेव्हा मी तुम्हाला बघितलं पहिल्यांदा. म्हणजे मला माहित नव्हतं म्हणजे तुम्ही फोटो वगैरे काढ. मी म्हटलं असेच सगळेजण क्रिएटर आले, त्यातल्यापैकी कोणीतरी क्रिएटर असावा. मग असेल. संकेतने मला सांगितलं. मी तेव्हा खूप हे होतो की भाई मला काय करायचं मला कळत नाही. मी फोटो पण काढतोय, मी व्हिडिओ पण काढतोय, एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट डू आय डोंट डू. तो म्हणाला की ओके. लुक ॲट दिस मॅन, त्यांचं वय किती असेल आणि ते आत्ता काय करतायत. मग त्यांनी तुमचं बायो दाखवलं मला. त्या बायो मध्ये असं लिहिलं होतं की हाय, आय स्टार्टेड माय फोटोग्राफी जर्नी ॲट द एज ऑफ 47. मग तिथनं मला असं येस. झालं की एवढ्या लेट चालू का, आणि एवढ्या फर्म डिसिजन्स अजूनही तो माणूस कसा काय घेतोय ऍट दिस एज, की ज्याला एवढं संसार असावं, एक पाठीमागे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असावी, ते सगळं सांभाळून हा माणूस काय करत असेल. तर विथ दॅट क्वेश्चन आय वुड लाईक टू कम टू युअर फोटोग्राफी जर्नी. येस. ओके. तर त्याची सुरुवात झाली साधारण 2018 साली. मी कॅमेरा घेतलेला 2012ला, पहिला DSLR. घरात तसे कॅमेरा होते आधीपासून, म्हणजे आवड होती, बाबांना आवड होती खूप. आणि माझा पहिला फोटो हा माझ्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यातला असावा. मी एप्रिलमध्ये जन्मलो 71 साली. आणि माझा पहिला नाही 3ऱ्या महिन्यातला 7. त्या फोटोवरती अजून आहे, कधी घरी आलास तर दाखवेन तुला. 24/7/71, म्हणजे मी जेमतेम 3 महिन्याचा असतानाचा माझा तो पहिला फोटो आहे.
तर तिथपासून म्हणजे घरात फोटो काढायचे बाबा. त्यांचा एक मित्र होता आणि त्यांच्याकडनं काढायचे. ते अजूनही आहेत, बाबा नाही आहेत माझे, पण ते काका आहेत अजूनही. त्यांच्याशी माझी अजूनही चर्चा आदनं म्हणणं होत असते. ते नागपूरला असतात सध्या, रामदास पारळकर म्हणून. सो अजूनही आदनं मी त्यांना माझे फोटो पाठवतो, त्यांच्याकडनं फीडबॅक घेतो आणि ते मला छान गाईड करतात. तर तेव्हापासून म्हणजे घरात तशी फोटोची हे होती. मी बघितलंय फोटो, म्हणजे इनफॅक्ट रीलचा कॅमेरा पण पहिला आम्हाला जो मिळाला बाबांच्या एका विद्यार्थ्याकडनं, त्यांनी भेट दिला बाबांना, तर तो होता मिनोल्टाचा. आणि त्याच्यापासून माझी पहिली जर्नी सुरू झाली. साधारण आय थिंक इट माइट बी अराउंड 1991च्या आसपास तो काळ असेल, तेव्हा मला कॅमेरा पहिला हातात मिळाला. 95 मध्ये आईबाबांची लग्नाची सिल्वर जुबली जी झाली, त्याचे फोटोग्राफ पहिले मी रील मधनं काढलेले आहेत. आणि सुरुवातीला मजा होती ती फार. सुरुवातीला जे रील्स तेव्हा रोल मिळायचे, तेव्हा काय माहिती नव्हतं, शिकवणारं कोण नव्हतं तेव्हा पण. आणि शिकलो मी असं, आपण स्वतःच शिकलो तेव्हा. काढले पहिला फुल रोल, पूर्ण एक्सपोज, ओव्हर एक्सपोज झाला पूर्ण. सगळे जेव्हा फिल्म काढले, डेव्हलपिंगला नेले, तो मला म्हणतो कुणी काढले फोटो? मी म्हटलं मी काढले. तुम्हाला काही येतं का फोटो मधलं? आणि तुम्ही आणलात रील, रील बघायची तरी आणायची. त्याला म्हटलं मला काय माहित नाही बाबा. तर पूर्ण रोल ओव्हर एक्सपोज होता. म्हणजे अर्थात ते त्या इव्हेंटच्या आधीच. मग हळूहळू ते माहिती घेतली त्याच्याकडनं. मग असं करून ते त्यांच्या दोघांची सिल्वर जुबलीचं जे काही फंक्शन होतं, त्यातले फार थोडे आता शिल्लक आहेत, बिकॉज द क्वालिटी ऑफ ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. पण काही जे आहेत ते अजूनही चांगल्या सुस्थितीत आहेत. सो ती पहिली म्हणजे तोंड ओळख आपण म्हणू शकतो त्याला, ती होती. मग नंतर तो कॅमेरा बरीच वर्ष चांगल्या सुस्थितीत होता. आणि माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी पण बरेचसे फोटो काढले, राईट फ्रॉम डे वन. आणि तो 2-3 वर्षाचा होईपर्यंत कॅमेरा अगदी चांगला सुस्थितीत होता. तोपर्यंत बरेचसे फोटो काढून झाले. मग तेव्हा काय कंपोजिशन वगैरे काय माहिती, नुसतं आपलं बघायचं, क्लिक करायचा, पण फोटो यायचे चांगले बऱ्यापैकी, असं सगळे म्हणतात. सो कुठून तरी तिथपासून म्हणजे कुठेतरी तो किडा आत घुसलेला. मग नंतर कॉर्पोरेट लाईफ मध्ये बिझी झाल्यामुळे मग ते राहून गेलं, साईडलाईन झालं, कॅमेरा पण बंद पडला. मग नंतर काही एवढं लक्ष नाही दिलं. मग 12 साली जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो कोल्हापूरला, मग तेव्हा नोकरी नव्हती, ऑल वॉज सेल्फ एम्प्लॉयमेंट, त्यामुळे बराचसा वेळ मिळायचा. म्हटलं एक कॅमेरा घेऊन टाकूयात आपण. मग ते सुद्धा कॅमेरा घेतला तेव्हा, निकॉन D3200, जो अजूनही मी ठेवलेला आहे. आता तो काम करत नाही फारसं, कारण गेल्या वर्षी त्या कॅमेरा त्याच्या ह्याच्यावरती गणपती उत्सवात अचानकपणे ती लेझर बीम पडून कुठनं पडली माहित नाही, तो त्या मध्ये अशी लाईन येते त्याला लेझर बीममुळे. त्यामुळे हे आता विषय निघाला तर सगळ्यांना हे सांगतो की काळजी घ्या. जेव्हा तुम्ही गणेशोत्सव किंवा अशा उत्सवांमध्ये जाल, लेझर बीम्स पासून आपले कॅमेरे किंवा मोबाईलच्या कॅमेरा लेन्सेस फार जपून वापरा. ओके, सो कमिंग बॅक टू द मेजर स्टार्ट ऑफ द जर्नी, नरसोबावाडीचे ज्ञानेश्वर वैद्य आपले गुरु, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्यामुळे मी शिकलो, त्यांनी ग्रुप स्थापन केला, तो म्हणजे कोल्हापूर अमेच्युअर फोटोग्राफर असोसिएशन. आपल्या या भागातला पहिला FIP रजिस्टर्ड ग्रुप आहे तो, कापा. हो, तर मी तेव्हा त्या ग्रुपला जॉईन झालो आणि तिकडनं माझी प्रॉपर म्हणजे शिकण्याची सुरुवात झाली. सो दॅट स्टार्टेड माय जर्नी इन 2018. 2018 मध्ये मी 47 इयर्सचा होतो, 47 वर्षांचा, कारण जन्म 71चा माझा. आणि मग फोटो वॉक्स करत करत मग हळूहळू शिकायला लागलो. सुरुवातीपासून मॅन्युअल मोड मध्ये सुरू केलं. पहिला माझा, त्याच्यामध्ये सुद्धा मॅन्युअल मोड मध्ये असतो, माझा पहिला फोटो हा ओव्हर एक्सपोजच आहे, कारण माहित नव्हतं. मग तेव्हा गुरूंनी आणि बाकीच्या सगळ्या कलिग्सनी मग सगळी सेटिंगची माहिती करून दिली, मग कसं करायचं काय वगैरे. आणि मग हळूहळू मग त्या ग्रुप मधनं माझी ती वाटचाल सुरू झाली. दॅट वॉज अबाउट द स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे आपण फर्स्ट पार्ट म्हणू शकतो त्याला. सेकंड पार्ट वॉज ड्युरिंग द कोविड लॉकडाऊन. तेव्हा सगळी कामं बंद झाली आणि लकीली मग करायचं, तेव्हा बरेचसे आपले जे भारतातले आणि इंटरनॅशनल लेवलचे दिग्गज फोटोग्राफर आहेत, विनीत वोरा, भारतातले जस्सी वगैरे, रघुराय सर, रघुराय पण ऑनलाईन आले, त्यांनी सेशन्स केले, विनीत वोरांनी केले, सगळे हे जे दिग्गज नाव आहेत ते सगळ्या. तर मी प्रत्येक जे मिळेल ते सेशन मी अटेंड केलं, त्याचे नोट्स काढले. त्या सेशन्स करता करता माझ्या 2 नोटबुक्स माझ्या भरलेल्या आहेत त्या नोट्सने. आणि त्या 3 महिन्यात इतकं ते जे ज्ञान मिळालं, ते इट इज अ बिग भंडार ऑफ नॉलेज. म्हणजे त्याला काहीच म्हणजे पॅरलच नाही. तर त्यामुळे कोविड आणि लॉकडाऊन हे इतरांच्या दृष्टीने जरी, इनफॅक्ट 90% ऑफ द पॉप्युलेशन सफर्ड अ लॉट, पण माझ्यासाठी ती इट वॉज अ टर्निंग पॉइंट फॉर माय फोटोग्राफिक जर्नी. मग त्याच्यामध्ये जे काही नोट्स केले आणि मी जे काही हे केलं, ते लॉकडाऊन उठल्या लगेचच मी ते ऑन फील्ड जाऊन प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचं करायला लागलो.
अँड त्यामुळे मला जे सुरुवातीपासून फॉलो करणारे आपले ग्रुपमधले मित्र म्हणा किंवा फोटोग्राफी मधले झालेले कोल्हापुरातले मित्र, त्या सगळ्यांनी म्हणजे असं वैयक्तिकरित्या बरेचदा सांगितलेलं आहे मला की तुझं लॉकडाऊन नंतरची फोटोग्राफी आणि आधीची फोटो यात जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर मग इट बिकेम अ सेल्फ स्टडी टाईप ऑफ जर्नी, आणि तो अजूनही सुरू आहे. कारण ॲज अ सेट वी आर लर्नर्स फॉर एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ, आणि ते पण प्रॅक्टिकली या बाबतीत पण लागू होतं. सो असा हा प्रवास सुरू झाला. आणि 2019 म्हणजे प्रायर टू द लॉकडाऊन माझा जो तो डाईव्हचा फोटो आहे, चीज मॅगझिन तेव्हा एक फोटोग्राफी मधलं एक मॅगझिन होतं, तेव्हा खूप नाव होतं त्याचं. आता बंद पडलं, गेले 1.5 वर्षापूर्वी त्यांनी बंद केलं ते. सो त्याच्यामध्ये मला त्या डाईव्हच्या फोटोला पहिला प्राइज मिळाला. आणि ते तेव्हा नॅट जिओचं एक युअर शॉट म्हणून प्लॅटफॉर्म होतं, एक वेबसाईट होती. त्याच्यामध्ये पण माझे तेव्हा 5 लागोपाठ 2 महिन्यात 5 फोटो अपलोड झाले आणि त्यांना एडिटर फेवरेट पण मिळाले. आणि दॅट गेव मी अ बूस्ट. तेव्हा म्हणजे असं की काय करू आणि आता ह्या जर्नीत मी कंटिन्यू करायचं का नाही, अशी जेव्हा फेज होती तेव्हा त्या हम्म. प्राइजनी आणि त्या अप्रिसिएशननी बूस्ट दिली मोठी, आणि दॅट मोटिवेटेड मी टू डू वर्क मोर. नवरात्रीला सकाळच्या एडिटर सरांनी, म्हणजे निखिल पंडितराव कोल्हापूर सकाळचे जे एडिटर आहेत, त्यांनी मला बोलवलं त्या दिवशी. आणि त्या दिवशी पण पहिले आधी फोन आला की येऊन जा जरा ऑफिसमध्ये. म्हटलं असेल काहीतरी, त्यांची एका फंक्शन मध्ये ओळख झालेली, आणि वी केप्ट फॉलोइंग इच अदर ऑन फेसबुक वगैरे. सहज त्यांचा फोन आला. नवरात्री रविवारी सुरू झाली या वर्षीची, ते शुक्रवारी झालं. त्यांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले की तुमच्या नजरेतून तुम्ही नवरात्री कव्हर करा आणि आम्हाला रोज 1-2 फोटो द्या. म्हटलं असं म्हणजे मी तुम्हाला बॉम्ब होता ऍक्च्युली आणि म्हटलं तुमच्याकडे एवढे दिग्गज फोटोग्राफर आहेत, मग मी का, असा प्रश्न केला. म्हटलं तुमचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. अँड बस दॅट वॉज द बिगेस्ट अप्रिसिएशन फॉर मी. व्हॉट मोर कॅन यू वॉन्ट फ्रॉम एनीवन ॲट दॅट लेवल. सो आत्ताशी. आणि मग ते दर दिवशी नवरात्रीचे एक फोटो पब्लिश झालेले, ते तुम्ही सर्वांनी बघितलेलेच आहेत, अप्रिशिएट केलेले आहेत. आणि सो नाऊ आय एम एन्जॉईंग द जर्नी मोर. उलट आता असं वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे माझ्यावर, कारण एवढं सगळं केल्यावरती अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे आय हॅव टू कीप अप टू द मार्क. सो आणि मग नवरात्रीचे, मग त्यानिमित्ताने नवरात्रीचे 9 दिवस मी यावर्षी बाहेर पडलो, आणि जवळजवळ 1-2 तास तरी रोज मी शूट करत होतो. आय गॉट टू सी नवरात्री विथ अ डिफरंट अँगल दिस टाइम. त्यामुळे खूप आनंद वाटला मला. आणि गणपती उत्सवाच्या आधी, जस्ट आधी, माझा नवीन कॅमेरा पण घेण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे गणपतीचा उत्सव पहिला मी कव्हर केला त्या कॅमेऱ्यातनं. सो दॅट्स अबाउट इट सो फार. खूप खूप म्हणजे ही पण जर्नी तुमची जी आता तुम्ही सांगितलं ती ही पण खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे मला हे विचारायला आवडेल की त्यावेळी जसं तुम्ही म्हणालात की 2012 साली तुम्ही इकडे मुंबईहून कोल्हापूरला शिफ्ट झाला आणि त्यावेळी थोडा रिकामा टाइम होता तुमच्याकडे, हो, किंवा युएर टेक्निकली फ्रीलान्सर. खरं होय, त्यामधूनही तुम्हाला असं वाटलं की कॅमेरा घ्यावा. होय. तुम्ही आमच्यासारखे त्यावेळी बॅचलर नव्हता किंवा काही नाही, डिसिजन असतील तर तुम्हाला ते तुमच्या घरात. वाईफशी डिस्कस करणं गरजेचं होतं. जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की ऐक, मला असा असा कॅमेरा घ्यायचा आहे आणि आय वॉन्ट टू ट्राय इट, तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं? आणि लॅटर ऑन जेव्हा तुमच्या मुलाला कळालं की बाबा फोटो काढतायत, तेव्हा त्याचं म्हणणं काय होतं? त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, किंवा त्याला आवड आहे का फोटोग्राफीची? येस, इंटरेस्टिंग, व्हेरी चांगला प्रश्न विचारला. झालं कसं, आणि फॉर्च्युनेटली माझी बायको जी आहे ती पण आर्टिस्टिक आहे. तिचं BA ड्रॉइंग झालेलं आहे, त्यामुळे तिला ड्रॉइंग करणं, पेंटिंग करणं वगैरे आवडतं. कला क्षेत्रात तिला आवड आहेच. आणि ते कॅमेरा घेण्याचा, तो पहिला कॅमेरा घेण्याचा पण तो कसं झाला, तेव्हा मी एक कोर्स करत होतो मुंबईमधनं. मी जेव्हा शिफ्ट झालो तर तेव्हा मला दर विकेंडला तो कोर्स करायला मला मुंबईला जायला लागायचं. सो तसाच एका विकेंडला मग मी तिला बोललो की मी येतानाच कॅमेरा घेऊन येतोय म्हणून. ती म्हणते काय, कॅमेरा सगळं सोडून? म्हटलं हो, आता आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला करायचं आहे, फोटोग्राफी आवडते. ठीक आहे म्हणाले, ते घेऊन टाक, काय अडचण नाही. सो तो मोठा सपोर्ट होता, आणि तिचा सपोर्ट अजूनही असतो. कारण घरातनं बाहेर पडायचं, 2-2, 3-3 तास फिरायचं, ते घरातल्यांच्या सपोर्ट शिवाय काय शक्य नाही. शूट करायला वगैरे जातो तेव्हा. सो फॉर्च्युनेटली उलट तिचा सपोर्ट मला भरपूर मिळालेला आहे, आणि तिचा हातभार भरपूर आहे माझ्या जर्नीमध्ये. कारण ती पण जेव्हा कधी कधी आता फोटो काढते तेव्हा तिचं आर्टिस्टिक तिचं माइंड असतं, आणि तिचं अँगल, तिचं कंपोजिशन वेगळे असतात. तर ते पण मला शिकायला मिळतं. सो आमचं म्युच्युअल, बरेचदा आम्ही दोघं मॉर्निंग वॉकला आम्ही जातो, तर आम्ही युजली जनरली एकत्रच जातो.
मग ती म्हणते अरे मी हा फोटो घेतो. मग मी जेव्हा तोच फोटो घेतो, आता तू पण तो अनुभव केला असेल, आपण दोघं तिघं जातो, आपल्याकडचे अँगल्स बऱ्यापैकी तसे फार बघितले, आपण नंतर बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे सेम फ्रेम्स आहेत बहुतेक, पण आमचं तसं होत नाही. तिचं आर्टिस्टिक इम्प्रेशन वेगळं असतं, माझा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे त्यातनं पण शिकायला मिळतं. मग आम्ही चर्चा करतो घरी आल्यावरती की हे कसं आहे, हे कसं आहे. मग त्याच्याकडनं तिचा अँगल कळतो मला, मग माझ्याकडनं माझा अँगल तिला कळतो. सो त्यामुळे तो इट्स अ व्हेरी काइंड ऑफ कोहेसिव्ह एक प्रवास आहे तो अजूनही सुरू असलेला. त्यामुळे विरोध असा काही होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती पण आर्टिस्टिक बेंट ऑफ माइंड असल्यामुळे. सो दॅट वॉज अ व्हेरी स्मूथ प्रोसेस. मुलाच्या बाबतीत सांगितलं, त्याला तर आनंदच झाला, कारण तो इथे आला तेव्हा त्याची ऍडमिशन आम्ही पोदारला घेतली, पोदार इंटरनॅशनल स्कूलला. आणि 7वी मध्ये त्यांनी हॉबी म्हणून त्यांनी असे काही सब्जेक्ट निवडायला सांगितलेले स्टुडंट्सना. या पठ्ठ्याने मग घरात कॅमेरा म्हणजे ह्यांनी फोटोग्राफीच घेऊन टाकली. आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, मला म्हणजे मी जेव्हा मॅन्युअल अजून शिकलेलो नव्हतं तेव्हा त्याला मॅन्युअल मोड ऑपरेट करायला शिकायला मिळालं शाळेमध्ये. त्यामुळे ते पहिले काही वर्ष माझ्यापेक्षा, म्हणजे 2018ला मी माझा जर्नी सुरू करायच्या आधी 16-17चे माझे जे काही फोटोज आहेत, तर त्याच्यात माझ्यापेक्षा जास्त त्याने फोटो काढलेले आहेत कॅमेऱ्यावरती. म्हणजे आम्ही मग दर रविवारी ऑलमोस्ट आमच्या रंकाळ्याच्या आजूबाजूला आम्ही कॅमेरा घेऊन सुटायचो. मग तो बर्डिंग करायचा, त्याचे बर्डिंगचे फोटोग्राफ्स भरपूर आहेत आणि त्याला आवडायचं ते करायला. तर आम्ही असं करत करत मग त्याच्यासोबत पण मी गेलेलो आहे. आणि भरपूर ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ 2 एक वर्ष तरी आम्ही ऑलमोस्ट एव्हरी संडे मध्ये एखादा फार फार तर सुटला असेल, पण लिटरली म्हणजे नाही म्हटलं तरी समजा आपण महिन्यातले 4 रविवार, तर ऑन अन ऍव्हरेज महिन्यातले 2 रविवार तरी आम्ही गेलेलो आहोत शूट करायला. मग त्याने कळंब्याला आम्ही जायचो, मग कधी कात्यानीला जायचो, पण तो तेव्हा बर्डिंग करायचा टोटली आणि कॅमेरा त्याच्याकडे असायचा, मी फक्त त्याला घेऊन जायचो. मग त्याचे अँगल्स, त्याची नजर, कारण तो शिकलेला तेव्हा, ऍज अ सेड, बिकॉज ऑफ दॅट हॉबी सब्जेक्ट. मला त्यांनी शिकवलेलं आहे की बाबा हा नाही, हे नाही, ही सेटिंग अशी अशी कर, हे अशी कर. त्यामुळे ती पण एक मज्जा होती शिकायला. त्यामुळे असा सगळा मजेशीर प्रवास आहे ऍक्च्युली, समथिंग ऑफ द युज्युअल रुटीन फॉर अ जनरल फॅमिली ऑर अ कॉमन फॅमिली असं म्हणायला हरकत नाही. सर प्लीज, जर तुम्ही सांगाल मुलाचं नाव काय, आपण काही डिस्कसच केलं नाही मगाचपासून त्यांचं नाव. ओके, बर. बायकोचं नाव चैत्राली, 2000 साली आमचं लग्न झालं. मुलगा आहे तो 2001 साली झाला आम्हाला. त्याचं नाव शुभंकर. त्याने त्याची डिग्री त्याने कलिनरी आर्ट्स मधून केली, सिम्बायोसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट्स पुणे. तर तो तिकडनं कलिनरी आर्ट्सची डिग्री घेतली त्याने, आणि तो आता शेफ म्हणून त्याला करिअर करायचं आहे. आता त्याने रिसेंटली आता 1-1.5 वर्ष 1.25 वर्ष काम करून त्याने आता ब्रेकवरती आलाय. तो सध्या इथे नवीन जॉब जॉईन करेल आता पुढच्या काही दिवसात, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. असा त्याचा प्रवास आहे. आता करंटली आमची फॅमिली म्हणजे आम्ही तिघं, सासूबाई आणि माझी आई. सो असे माझी फॅमिली आहे. माझा धाकटा भाऊ मुंबईला असतो, तो कॅपजेमिनी मध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये त्याचं करिअर करतोय. सो अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. म्हणजे मी त्यांचं नाव विचारण्याच्या पाठीमागचं कारण हे होतं, कारण की आतापर्यंत जे मी ऐकत हा. आलोय, तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सची एक वेगळी स्टोरी राहिलेली आहे, एक युनिक कॅरेक्टर आहे. आणि आय वुड रिअली लाईक टू मेन्शन दॅट यू गायज आर रिअली ऑसम, लाईक व्हॉट अन फादर अँड सन डू. असं ही जोडी खूप कमी लोकांच्यात असतं की वडील घेऊन जात आहेत बाहेर, कारण की जनरली कसं असतं की हे काय चालू आहे तुझा, अभ्यास कर, हे कर, ते कर, काय हे काय फोटोग्राफी वगैरे यात काय ठेवले असं. आणि बट यू न्यू दॅट ही हॅज सम आर्ट इन हिम अँड ही वॉन्ट टू डू इट अँड आय लेट हिम डू इट व्हॉट एव्हर हॅपन्स. त्याची पण एक स्टोरी आहे. तर म्हणजे ऑफकोर्स इट्स फ्रॉम माय सेल्फ ओन लर्निंग. कारण ऍक्च्युली मी म्हटलं की मी इंजिनिअरिंगला होतो, तर तेव्हा मला ऍक्च्युली इंजिनिअरिंगला जायची इच्छा नव्हती. पण तेव्हा त्या काळात दुसरं काही ऑप्शन्स नव्हते करिअरचे. आयदर यू वेंट फॉर इंजिनिअरिंग ऑर डू युअर MBBS ऑर यू डू युअर BSc वगैरे एक्सेट्रा. तर तेव्हा आपण सोशल प्रेशर म्हणा किंवा वडिलांची एक इच्छा की पोराने इंजिनियर व्हावं, त्यामुळे मी इंजिनिअरिंगला घातलं, मी गेलो, करत होतो. पण नंतर त्यांच्या तब्येतीमुळे ॲज अ सेट मी सुरुवातीला सांगितलं की नाही जमलं ते, सो आय टू ड्रॉप आउट. तर त्या शिकवणीतनं मी असा माझा स्वतःसाठी मी धडा घेतला की माझ्या मुलाला असं होऊ नये. आता मी जी स्टोरी सांगणार आहे ती इतर सुद्धा तुम्हाला, म्हणजे तुम्ही जेव्हा पेरेंट व्हाल तेव्हा सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि आता जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण ज्यांना पटतंय त्यांनी घ्यावं. तर मी काय केलं, मी 10वीला रविवारी आम्ही बसायचो, मी त्याला घेऊन बसायचो. मग त्याला मी 10वी नंतर 11वी 12वीला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स
ह्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय करिअर करू शकतो आपण. हे करताना मला माझ्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या माझा प्रोफेशनचा खूप उपयोग झाला. समवेअर देअर आय रिअलाइज की हे पेरेंटिंग करणं पण फार गरजेचं आहे आपल्याला पोरांना. रादर दॅन आपण त्यांच्यावरती आपली इच्छा लादण्यापेक्षा त्यांचे आवड निवड आपण समजून घ्यायला पाहिजे. साधारण हे प्रोसेस 8वी-9वी पासून आपल्याला प्रत्येकाला ऍज अ पेरेंट करायला हरकत नाही आणि ते करू शकतो आपण. प्रोव्हाइडेड आपण त्या बाबतीत आपण तेवढं ओपन माइंडेड पाहिजे आणि आपल्याला ते नॉलेज पाहिजे. सो मी काय केलं आणि याच्यामध्ये मला माझ्या करिअरचा सुद्धा उपयोग झाला. माझं पण करिअर मी ॲज अ सेट खूप डायव्हर्स झालं. माझे मित्र आणि अजूनही माझ्या शाळेतल्या फ्रेंड्स बरोबर मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. कुठल्या कुठल्या फील्डमध्ये कोण कोण आहेत. वी आर इन कॉन्स्टंट टच. 10वीचे मित्र, 11वी-12वीचे काही मित्र, नंतर BA-MA चे मित्र, इंजिनिअरिंगचे मित्र सुद्धा माझे अजूनही आमचा ग्रुप आहे. TKIT वारणा नगरला होतो मी, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. आणि आमचे जे ॲल्युमनीचे सगळे बघतात बागणे सर, ते पण अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आमचा ग्रुप आहे अजूनही. सो हे सगळ्या ग्रुप्समध्ये टचमध्ये राहिल्याचा फायदा हा झाला की कोण कुठे काय करतंय, करिअर काय काय कुठल्या लेवलला करिअर आपण करू शकतो हे मला म्हणजे ऑब्व्हियसली मला माहित होतं. त्यामुळे मी 10वीला जसं की पहिले 6 महिन्यांमध्ये मी काय केलं, त्याच्याबरोबर बसलो. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स 11वी-12वीला घ्यायला, त्याच्यानंतरचे काय काय ऑप्शन हे त्याला पहिले चूज करायला मी त्याला गायडन्स दिला. आम्ही सगळे मी लिस्ट डाऊन केलेले सगळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज, करिअर ऑप्शन्स. मग तो म्हणाला की मला मॅथ्स आणि सायन्स फार आवडत नाही. तो हुशार होता तसा. त्याने 10वीला त्याचे 90% आहेत, 12वीला 89% आहेत दोन्हीला. तरी पण 10वीला 90% पडून सुद्धा वेन ही सेड की मी आर्ट्सला जातो. मला आनंद झाला. फाईन, तुला आवडलंय ना, ठीक आहे, फाईन. आणि सायन्सला जायला पाहिजे असं काय नाही. कारण आज लिटरली सांगतो म्हणजे आम्ही जेव्हा 10वी-12वी किंवा ग्रॅज्युएशन झालो त्यावेळेचं सोशल करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि आजच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज जमीन आसमानाचा फरक आहे. आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर करू शकता, प्रोव्हाइडेड यू हॅव द पॅशन फॉर इट अँड यू हॅव द इंटेन्शन फॉर इट. तर ह्याच्यासाठी पेरेंट्सनी हे करणं फार गरजेचं आहे की पोरांचं कल समजून घेऊन त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि 10वी आणि 11वी या 2 वर्षांच्या स्टेजेसमध्ये पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत आपल्या पोरांपुढे देऊन घातले. आता पुढे पुढे तर अजून आता सध्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे आता. सो प्रत्येक पॅरेंटनी एक ही जबाबदारी म्हणून जर आपण आव्हान घेतलं तर ते करू शकतो. प्रत्येक जण करू शकतो. यात अवघड काहीच नाहीये. आज इंटरनेट आपल्याला अवेलेबल आहे आणि उलट आपल्यापेक्षा आजची पोरं आपल्याला सांगतात की बाबा हे करिअर करायचं, ते करिअर करायचंय. तर मी तर म्हणेन की पोरांचं ऐका आणि तुम्ही माहिती घ्या त्या करिअर बद्दल आणि मग तुम्हाला जर पटलं तर तुम्ही, आणि तुम्हाला ते पटायलाच पाहिजे कारण गोईंग अहेड विथ टेक्नॉलॉजी इज द ओनली वे आउट. सो हे करणं फार गरजेचं होतं आणि ते मी केलं आणि ते मला कुठेतरी स्ट्राईक झालं माझ्या स्वतःच्या स्वानुभवावरून आणि आय डिड इट. आणि आय एम हॅपी टू से दॅट ही इज ऑल्सो व्हेरी हॅपी इन हिज करिअर आणि मस्त मस्त डिशेस बनवतो घरी असताना सुद्धा. आणि आम्ही सगळे फूडी आहोत त्यामुळे खायला आवडतंच आम्हाला. आणि कोण नाही, कोण नसतं फूडी. साधारण समाजात आज 100 पैकी 90% लोकही फूडी आहेतच. सो आणि करिअर चॉईस करण्यामागे हा एक मोठा मुद्दा येतो की आपल्या पोरांच्या आवडीनिवडी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सो ही स्टोरी होती त्याच्या मागची. आणि जेव्हा तो म्हणाला की मी आर्ट्स घेतो, आय सेड फाईन. मग 11वी-12वीला कोल्हापुरात आपल्या DD शिंदे कॉलेजमधनं त्याने केलं 11वी-12वी. ते सर सुद्धा अजूनही भेटले की आठवण काढतात. त्यांनी तर त्याचं नाव हिरा ठेवलेलं आहे. आमच्या कॉलेजला लाभलेला हा हिरा आहे. त्याने अजूनही त्याला बोलवतात अधनं. सो असं सगळं आहे. सो त्याच्या मागची स्टोरी ही आहे. अँड ही इज हॅपी विथ हिज करिअर डिसिजन. आम्ही ऑल्सो खूप हॅपी आहोत आणि आनंदी आहोत. सो दॅट इज हाऊ हिज करिअर वॉज शेप्ड. आणि जसं तू म्हणालास की आणि मला आनंद व्हायचा तेव्हा त्याच्याबरोबर जायला, कारण निसर्गप्रेमी आपण आहोतच आणि कोल्हापूरला भरभरून निसर्ग दिलेला आहे आई अंबाबाईच्या कृपेने. सो आम्ही भरपूर चान्स आणि मजा लुटलेली आहे त्यावेळी. सो एकंदरीत असं हे सगळं ऐकल्यावर असा यू आर व्हेरी अवेअर अबाउट युअर सिच्युएशन्स अँड व्हॉट यू हॅड टू डू Yes. विथ युअर सन. कारण की Of तुम्ही course. जेवढं टाइम स्पेंड केलंय त्यासोबत, त्यामुळेच तो आता जे काही आहे ते त्या स्पेंड केलेल्या टाइम मुळेच आहे.
आता तुम्हाला त्यावेळी असं का वाटलं की ह्याच्यासोबत बसून आपण हे बोलणं गरजेचं आहे? कारण की तुमच्या लहानपणी जसं तुम्ही म्हणाला की कोण नव्हतं बोलायला तुमच्यासोबत, आणि हे तुम्ही सजेस्ट कराल का आजच्या वर्षात तुम्ही, की तुम्हाला बोलणं गरजेचं आहे तुमच्या मुलांशी? कारण की आजच्या वेळी पॅरेंट्सही कन्फ्युज आहेत आणि ऍट द सेम टाइम मुलंही कन्फ्युज आहेत. म्हणूनच मी म्हटलं की पेरेंट्सनी आधी स्वतः रेडी व्हायला पाहिजे त्या नॉलेज गेन करायला. मानसिकता म्हणजे आपण त्याला माइंडसेट म्हणतो, की ह्याच्यामध्ये विचारसरणीमध्ये आपल्या चेंज व्हायला पाहिजे समाजात. आणि कारण आज आपण बघतो की अजूनही म्हणजे समाजात बघितलं तर आता जरा कल बदलतोय, पण अजूनही 60% सोसायटीमध्ये हा मी मुद्दा मेन्शन करते. लग्न झालेल्या घरात जे नवविवाहित कपल असतं, जेव्हा त्यांचं मूल व्हायचं त्यांच्याकडे चर्चा सुरू होते, पहिला मुलगाच झाला पाहिजे. हे कुठेतरी हे पण चुकीचं आहे. का मुलगी का नको? मला आनंद झाला असता मला जर मुलगी झाली असती तर. या गोष्टी फार समाजाने सुद्धा लक्षपूर्वक प्रत्येकाने खरोखर म्हणजे ज्याला स्वतःला जर म्हणायचं असेल की नाही मी पुरोगामी विचारांचा, मी मॉडर्न विचारांचा आहे, चेंज हॅज टू स्टार्ट फ्रॉम यू. यू कॅनॉट डिपेंड ऑन अदर्स टू चेंज थिंग्स. सो कुठेतरी हे मला मुद्दाम नमूद करावं वाटतं की जर आपल्या मुलांनी चांगलं करिअर घडवायची गरज असेल तर त्यासाठी पेरेंट्सना आधी त्या बाबतीतची माहिती घेणं गरजेचं आहे. आणि दॅट होल प्रोसेस स्टार्ट फ्रॉम व्हेन युअर बेबी इज बॉर्न. बेबी बॉर्न होते, मूल जेव्हा घरात येतं तेव्हा ते प्रत्येक पहिली गोष्ट काय होते मुलांकडनं, की ते आईबाबांकडनं बघून शिकतं किंवा घरातल्या मोठ्या माणसांकडनं बघून शिकतं. मुलांचं फार हे एक मी ऑब्झर्व केलंय की फार मॅनिप्युलेटिव्ह माइंड असतं मुलांचं, लहान मुलांचं. ओके, ज्याला ज्या लहान मुलाला कुठनं कळतं की मला ह्याच्याकडनं काय पाहिजे त्याच्याकडे तो नक्कीच तो आवर्जून जातो. सो सिमिलर थिंग्स अप्लायज टू द पेरेंट्स ऑल्सो. का नाही मग पेरेंट्सनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा? पण होतंय काय की आजकाल पेरेंट्सच एवढ्या धावपळीच्या ह्याच्यात अडकलेले आहेत स्वतःचं करिअर बनवण्यात, पैसा कमवण्यात, नाव कमवण्यात. पैसा येईलच, तुम्ही जेव्हा मेहनत घेताय तेव्हा पैसा येईलच, पण त्या बरोबरीने आपल्या कुटुंबाला, आपल्या फॅमिलीला जे सपोर्ट पाहिजे असतो तो किती मेंबर्स देऊ शकतायत. रिसर्च केला तर आपल्याला जाणवेल की ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. सो द चेंज स्टार्ट्स विथ द माइंडसेट इन द पेरेंट्स देमसेल्व्स. आणि प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नॉट ओन्ली फ्रॉम द टाइम ऑफ बर्थ मुलाला कुठल्या शाळेत घालावं, ओके, इथपासून सुरुवात होते. आज शाळांच्या फीज, एज्युकेशनच्या फीज केवढ्या वाढलेल्या आहेत, यू नो इट मोर. मी काय त्याच्यावरती भाष्य करत नाही, पण शाळेमध्ये काय मिळते मुलाला हे पण बघणं गरजेचं आहे ना. शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल सगळं ठीक आहे, तुम्ही लहान मुलांना लहानपणापासूनच तुम्ही एसीच्या रूम्स मध्ये घालताय, चुकीचं आहे. शाळात आहेत एसी वाल्या, पण म्हणून तुम्ही तिथे घालायचं का? तुम्हाला परवडतंय का? त्याच्यासाठी तुम्ही लोन काढून तुम्ही मुलाला घालताय, हे कुठेतरी खटकतं मला. का नाही साध्या शाळेत घाला ना, चांगल्या शाळेत घाला, जिथे चांगला स्टाफ आहे ते बघा आधी, त्या शाळेत घाला. रादर दॅन गोइंग बिहाइंड द नेम्स ऑफ ब्रँडेड नेम्स आणि हे वगैरे. तिथे काय असतं? काय नाही, फक्त पैशाचा खेळ आहे. ठीक आहे, तुमच्याकडे पैसा ज्यांना जमतं त्यांनी वापरा, माझी काही हरकत नाही, मी काय त्याच्याबद्दल म्हणणार पण नाही. पण मुलाला जर तुम्हाला बेसिक तुम्हाला कळत नसेल की मुलाला करिअर कशात करायचं, त्याला आवड निवड कशात आहे, तर कुठेतरी यू आर फेलिंग ॲज अ पेरेंट. एवढं मात्र मी निश्चित सांगेन. तर त्याच्यासाठी मग काय करणं गरजेचं आहे? मग मुलाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला त्याच्या आवडीनिवडीवरती लक्ष ठेवायला पाहिजे. त्याची संगत कशी आहे हे बघा, आणि फ्रेंड सर्कल कसं आहे ते बघा, काय करतोय तो याच्याकडे लक्ष द्या. आणि आजकाल मोबाईल मुलांच्या हातात असणं हे एक प्रकारे गरज झालेली आहे, विच इज ओके. पण ते कितपत त्यांना त्याच्या आहारी जाऊ द्यावं हे आपल्या हातात असतं ना. त्यांना समजावून सांगा. या बाबतीत परत एक माझ्या मुलाचं मी उदाहरण सांगेन. तो 7वी की 8वी मध्ये तो मला म्हणाला की बाबा मला फेसबुकवरती अकाउंट काढायचंय. म्हटलं कशाला पाहिजे, काय करायचंय? नाही माझे सगळे मित्र वगैरे फेसबुकवरती आहेत. मी म्हटलं त्याला हे बघ, आता तुझं वय नाही आहे हे सगळं करायचं. जेव्हा तुला मला वाटेल की तू त्या वयाचं झालं, मी तुला सांगेन कर आता अकाउंट काढ म्हणून. मी त्याला 10वी पर्यंत मी त्याला फेसबुकला किंवा ह्याला कनेक्ट व्हायला दिलं नव्हतं. आणि त्याला मी समजावून सांगितलं अगदी प्रेमाने. मी त्याला दाखवलं माझ्या फेसबुक अकाउंटवरून की काय काय होऊ शकतं. तुम्हाला जर कळलं नाही त्याचा फायदा काय आहे, तोटा काय आहे, तर काय लॉस होऊ शकतो आपल्याला, हे मी जास्त प्रकर्षाने त्याला समजवलं. आणि ही वॉज ओके विथ इट. आपण कसं असतं, लहान मुलांचं मन हे अगदी निर्मळ असतं आणि व्हेरी सॉफ्ट असतं. आपण त्याला कसं प्रोग्रामिंग करू तसं ते आपलं ऐकणार. आणि आई बाबा इज द अल्टिमेट ऑथॉरिटी इन दॅट. सो आपण कसं आपल्या पोरांना सांगून आपण समजवू शकतो ह्यावरती बरंचसं डिपेंड होतं. आणि ते करणं फार गरजेचं आहे. आणि नॉट ओन्ली एज्युकेशन, पुढे पण जेव्हा
त्याचं करिअर होतंय तेव्हा त्याला गायडन्स करा. नोकरीला लागतं तेव्हा जिथे लागेल तिथे गाईड करा. ह्या सगळ्या गोष्टी पेरेंट्सनीच करायला पाहिजे ना विचार, आणि त्याच्यासाठी तेवढं बॉन्डिंग पाहिजे म्हणजे पेरेंट्स आणि मुलांमध्ये. हल्ली ते सुद्धा कुठेतरी जरा कमी झालेलं जाणवतं मला. कारण आई वडील ॲज अ सेड की आपलं करिअर करण्यात, आपलं हे करण्यातच मग्न असतात, पैशामागे धावत असतात. So कुठेतरी ते बॅलन्स होणं गरजेचं आहे, आणि त्यातून आपण मार्ग आहेत पण त्याच्याकडे बघायचा माइंडसेट आपला आहे का हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे असं मी म्हणेन. सर नक्कीच नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते 100% मला पटतंय. आता ह्या आपलं जे संभाषण झालं यावरून तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणाला की आपण ज्यावेळी जन्म घेतो त्या दिवसापासून आपला एक प्रवास चालू होतो, एक कॉम्पिटिशन जेणेकरून चालू झालेली असते. खरं त्या कॉम्पिटिशन आलं की कम्पॅरिझन आलं, आणि ते आजच्या जगात खूप करतात कम्पॅरिझन. म्हणजे लहानपणापासून कम्पेअर केलं जात आहोत आपण अगदी. सगळ्यांसोबतच, की हा बघ कसा आहे, हा तुझ्यापेक्षा किती बेटर आहे, ही बघ कशी आहे, ही तुझ्यापेक्षा किती उत्तीर्ण आहे, ह्या स्पर्धा परीक्षा जिंक, त्या स्पर्धा परीक्षा जिंकत जा. मग मला असा प्रश्न आहे की जर आता तुमचा खरंय. जो मुलगा आहे तो एवढा सक्सेसफुल आहे, तो जर या घडीला आता जर आपण सपोज करूया की तेवढा सक्सेसफुल नसता, तर तुम्ही त्याला कसं ट्रीट केलं असतं ऍज अ पॅरेंट, स्पेशली ऍज अ डॅड म्हणून? शेवटी आपल्या हातात आहे सगळं, आणि समजा इनके हातात तसं झालं नसतं तर मग आय वुड हॅव थॉट ऑफ अदर वेज आउट. जसं की म्हणजे त्याचं आता का होत नाहीये, त्याला काय वेगळ्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे का. आता त्याने जे करिअर निवडलं ते त्याने स्वतःहूनच निवडलेलं. मी त्याला माहिती दिली, बाकी सगळं त्याने स्वतः निवडलेलं की मला कुठल्या कॉलेजात जायचं. म्हणून म्हटलं IHMचं त्याने सोडून त्याने सिम्बायोसिस कॉलेज निवडलं, कारण त्याने सगळा स्टडी केला स्वतःहून. सो ह्यामध्ये मी असं म्हणेन की जर एवढं करून सुद्धा जर समजा तो सक्सेसफुल झाला नसता तर मग काहीतरी अदर ऑप्शन्स मला वर्कआउट करायचे होते, करावे लागले असते, जे माझ्याकडे होते स्टँड बाय तयार म्हणून. कारण त्याने ॲज अ 11वी-12वीत असताना त्याने ऑनलाईन क्लासेस करून त्याने 2-3 फॉरेन लँग्वेजेसचा त्याने अभ्यास केला, स्टडी केली, शिकला तो. तो सिंथसायझर शिकला. त्याला हिस्ट्री आणि वाचनामध्ये भरपूर आवड आहे. पॉलिटिकल सायन्स हा त्याचा आवडीचा विषय होता, आणि इकॉनॉमिक्स हा त्याचा आवडीचा विषय होता. हिस्ट्री तर आहेच. सो ह्या 3 विषयांमध्ये पण ऑप्शन्स होते सो करायला. सो जर ह्याच्यात तर जो हे झाला नसता तर आय वुड हॅव एनकरेज हिम टू डू समथिंग इन दोज फील्ड, आयदर हिस्ट्री, किंवा हिस्ट्रीमध्ये आता लोकांना माहित नाही, इतिहास म्हटल्यावरती काय, हा शिवाजी महाराज पेशवे, आपला स्वातंत्र्य संग्राम, ठीक आहे. पण ते केल्यानंतर सुद्धा आज तुम्ही म्युझियम मध्ये तुम्ही करिअर करू शकता. आर्किओलॉजी म्हणजे जे पुरातत्व खात आहे त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. नाण्यांची स्टडी आहे, नाणी किंवा नोट्स आपले, ज्याला आपण इंडोलॉजी म्हणतो, किंवा मंदिरांची आपली स्टडीज आहेत. तर ह्या सगळ्या ऑप्शन्स म्हणजे बाकीची सगळी माहिती होती आमच्याकडे. सो त्याला जर ते जमलं नसतं तर मग आय वुड हॅव आस्क्ड हिम टू डू अ करिअर इन आयदर हिस्ट्री ऑर पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स. ती पण तयारी होती आमची. म्हणजे तर त्याला आवडलं नाही कॉलेज, समजा त्याने कलिनरी आर्ट्स निवडलेलं, तर मी त्याला म्हटलेलं की आधीपासून की तुला हे 3 ऑप्शन्स आहेत, तुला ते आवडतं, नाही तर मग सिंथेसाइझर तो शिकलेला त्याच्यामध्ये तू करिअर कर ऍज अ म्युझिशियन, किंवा फॉरेन लँग्वेजेस शिकलेला त्याच्यामध्ये तू डिग्री घे, ऍज अ ट्रान्सलेटर काम कर, किंवा ऍज अ टीचर वगैरे. असे सगळे करिअर ऑप्शन्स, असे सगळे स्टँड बाय ऑप्शन्स ठेवलेले. पण ह्याच्यासाठी पेरेंट्सनी ती मेहनत घ्यायला पाहिजे, आणि ऑप्शन्स आपल्या समोर आपल्याकडे असायला पाहिजेत, जेणेकरून जरी आपला मुलगा मुलगी जर एका करिअरमध्ये जर त्यांना जर जमलं नाही करायला, येणं का होऊ शकतं, ठीक आहे, कॉलेज चांगलं नाही मिळालं किंवा स्टाफ चांगला नाही मिळाला, ठीक आहे, डिग्री चांगली घेतली, शिकला, पण पुढे काय मार्ग मिळाला नाही तर काय. हा बऱ्याचदा मी हे अनुभव घेतला आहे. व्हेन आय टूक द सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेशन्स इन कॉलेजेस, बऱ्याचदा मला हे जाणवलं की 60% पोरांकडे हा प्रॉब्लेम येतो की माझा मित्र आला म्हणून मी इथे आलो. हे एक स्टँडर्ड उत्तर. त्यांनी काय स्टडी केलेली नसते, त्यांना मुळात हेच नसतं ना की फॅमिलीमध्येच माहिती नसतं की बाबा करिअर कशात करता येते, आणि दॅट स्टार्ट्स फ्रॉम बॅक ऍट द होम ओनली. सो हे सगळं आहे सध्या. सो दॅट इज द पॉइंट की आपण जेव्हा असे या स्टेजला असतो तेव्हा आपला माइंडसेट काय आहे, आणि आपण काय काय आपण त्याच्याकडे मेहनत घेतो, ह्याच्यावरती सगळं डिपेंड असतं असं मी म्हणेन. आणि ऑलवेज हॅव ऑप्शन बी रेडी इफ ऑप्शन ए डज नॉट वर्क, किंवा प्लॅन ज्याला आपण म्हणतो, कीप अ प्लॅन बी रेडी इफ युअर प्लॅन ए डझंट वर्क आउट, अँड दॅट अप्लायज टू एव्हरी पार्ट अँड मोमेंट ऑफ युअर लाईफ. आता हा करिअरचा विषय निघाला म्हणून अजून एक प्रश्न विचारतो सर. येस. तो जो रोग आहे ना,
की दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आणि या व्यतिरिक्त जो सगळ्यात मोठा त्या रोगावर जगणारा प्राणी आहे त्याचं नाव आहे नातेवाईक. याविषयी तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया असेल? फारच मोठा चांगला विषय हा. पण जेव्हा आम्ही ठरवलं की आपण मी मुंबईतनं शिफ्ट होतोय, तेव्हा पहिला हे करणारे अर्थात नातेवाईकच होते. काय मुंबई सोडताय आणि कोल्हापूरला शिफ्ट होताय? जग उलट प्रवास करतं. बाकीच्या गावातनं जग मुंबईत येतं आणि तुम्ही मुंबई सोडून उलट येत आहे. म्हटलं हो, मला शिफ्ट व्हायचंय, कारण मला सगळं फेवरेबल आहेत कंडिशन्स. एकतर नोकरी मी सोडलेली, कन्सल्टिंग मध्ये घुसलो, त्यामुळे एका पर्टिक्युलर जागेत ते त्याच्यामुळे शक्य झालं ना. नोकरी असती तर मुंबई सोडायचा प्रश्न नव्हता. पण झालं, हे डेस्टिनी नशिबात होतं की व्हायचंय, ते झालं. तर होतच ते, आणि इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. अँड अगेन ऍज अ सेड, की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्याच्यावरती. मी नातेवाईकांना म्हटलं, मी असं असं निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्या काही बोलण्याचा काही मला प्रश्न येत नाही किंवा मला काही अफेक्ट होत नाही. मी डिसिजन घेतले आणि मी ऍक्च्युली सगळं शिफ्टिंग करताना सगळ्यांमध्ये आय वॉज कॉन्स्टंट टच विथ ऑल द रिलेटिव्ह. म्हणलं मी शिफ्ट होते, तुम्हाला आवडलं तर घ्या, नाही तर नाही. माझा जॉब नाहीये, मी कन्सल्टिंग करतोय, मी अपडाऊन करायला तयार आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मग हळूहळू मग ते सगळं बंद झालं, विषय विरोध झाला. आणि मग नंतर शेवटी परत शुभंकरच्या 10वीच्या वेळी, अरे 90% पडून तू त्याला आर्ट्सला घातलं, काय वाटतं की नाही, काय करेल तो करिअरमध्ये? आज त्याने सगळ्यांची बोलती बंद केलेली आहे. त्याने सिद्ध करून दाखवलं की तो कुठल्या लेवलला गेलेला आहे, आणि हे होतच राहणार आहे. त्यामुळे आपण स्वतः किती आपल्या डिसिजनवर आणि आपल्या निर्णयावर आणि आपल्या मतांवरती आपण खंबीर राहतो, त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. येस, काही जण कोलमडून जातात, काही जण प्रेशरमध्ये येतात, पण ते न करता ऍट द एंड ऑफ द डे इट इज हाऊ स्ट्रॉंग यू स्टँड अप टू द चॅलेंज इज व्हॉट मॅटर्स. मग त्या आयुष्यात कुठलीही चॅलेंज असो, जॉबची चॅलेंज असो, एम्प्लॉयमेंटची चॅलेंज असो, किंवा माझ्यासारख्या या स्टेजला मी एक वेगळ्या करिअरमध्ये, एका वेगळ्या फील्डमध्ये करिअर करायचं धडपडीत आहे, सगळ्या स्टेजला हे येणारच आहे. आता सुद्धा मला म्हणजे गेले 1.5 वर्षात 2 वर्षात, म्हणजे लॉकडाऊन नंतर जेव्हा ट्रेनिंगची कामं कमी झाली, त्याच्यावरती पण मला म्हणजे बऱ्याच जणांनी हे केलं की काय फोटोग्राफीमध्ये करतोय, काय तुला मिळणार आहे? पण आता 30 लोक आता आज म्हणतात, अरे वा, काय फोटोग्राफी करतो, आणि आनंदाने ते इतरांना सांगतात की हा माझा नातेवाईक आहे बरं का, हा माझा मित्र आहे बरं का. सो दॅट इज ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू विल कम अक्रॉस सच कॅरेक्टर्स, सच स्पेसिमेन. त्याला इलाज नाहीये. ते आपल्या समाजामध्ये जोपर्यंत ऍज अ सेट माइंडसेट बदलत नाही, तोपर्यंत हे होतच राहणार आहे. आणि यू शुड बी रेडी फॉर इट, यू शुड बी रेडी टू फेस देम. आणि ते जेव्हा तुम्ही केव्हा फेस करू शकता, जेव्हा तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती कॉन्फिडेंट आहात, तुम्हाला माहिती आहे की मी जे करतोय ते बरोबर आहे, आणि ह्याच्यात मी करून दाखवणार. सो ते होणारच आहे. सो यू हॅव टू निग्लेक्ट सर्टन थिंग्स इन ऍस्पेक्ट्स इन युअर लाईफ. म्हणजे खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. म्हणजे हे जर कोणी बघत एस्पेशली जर नातेवाईक बघत असतील तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे. येस. आपण पण ह्या पार्टला येऊया की जेव्हा तुम्ही फोटोग्राफी जर्नी तुमची चालू केली होती, तेव्हा सिग्निफिकंटली तुम्हाला काय काय हर्डल्स आले मध्ये, आणि ते तुम्ही कसे कॉन्कर करत गेलात, आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे तुमच्या आयुष्यावर आत्ता जो आहे, म्हणजे पूर्वीचे चेतन सर आणि आत्ताचे चेतन सरांमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो, किंवा फॅमिली मेंबर्स तुम्हाला काय सांगतात? पहिला म्हणजे इम्पॅक्ट मी असं म्हणेन की इट हॅज हेल्प मी इव्हॉल्व्ह ॲज अ ह्युमन बिंग. एक माणूस म्हणून फोटोग्राफी करताना, म्हणजे सब्जेक्ट बघताना, की ओव्हर अ पिरियड ऑफ, अजूनही लर्निंग प्रोसेस सुरूच आहे, इट विल नेव्हर एंड. पण सगळे दिग्गज पण म्हणतात की असं असं चेंज झालेल्या मध्ये, माझ्या आय एम ऑल्सो नो एक्सेप्शन टू दॅट. हे मी का म्हणतोय, तर जेव्हा आपण समोर बघतो की फोटो काढला, ठीक आहे, एक आनंदाचा क्षण आहे किंवा एक वाईट क्षण आहे, व्हॉट एव्हर इट इज, कुठेतरी तो इम्पॅक्ट होतो. फॉर एक्झाम्पल, नदीचं पोल्युशन, पंचगंगा घाटावरती धुक्यातले फोटो काढताना छान वाटतं, पण धुकं नसेल तेव्हा नदीवरचं ते त्रास बघतो, किंवा आपले सण वगैरे झाल्यावरती जे आपण बघतो, त्याच्याने थोडंफार कुठेतरी हर्ट होतं, नाही असं नाही. बट ऍज आय सेड, इट हेल्प्स यू इव्हॉल्व्ह ॲज अ ह्युमन बिंग. काही वेळेला इमोशन्स कॅरी फॉरवर्ड होता कामा नये. यू हॅव टू कीप कंट्रोल ओव्हर युअर इमोशन. ते कंट्रोल करायला एक साधन मिळालं. सो पहिला आन्सर हा आहे की येस, इट हॅज हेल्प मी बिकम मोर मच्युअर अँड बिकम मोर कम्पॅशनेट. कम्पॅशनेट म्हणजे एक करुणा म्हणा, किंवा दया, किंवा
एक प्रेम म्हणा, म्हणजे इतरांसाठी किंवा माणसांसाठी किंवा प्राण्यांसाठी. एक प्राणीप्रेमी तर मी आहेच. सो आय लव्ह ॲनिमल्स ऑल्सो. मी रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या मांजरांशी मी संभाषण साधू शकतो आणि ते मला रिप्लाय देतात सुद्धा. पण हे घडत घडत जातं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. यू विल रिअलाइज इट. आता तुझी सुरुवात आहे किंवा यू हॅव बीन डुईंग इट फॉर 2-3 इयर्स. तुला पण ते जाणवलं असेल की हळूहळू त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती पण होतो. पण तो इम्पॅक्ट आपण कितपत आपण करून घ्यायचा हे आपल्यावरती आहे. हा बाबा की खूप वाईट वाटलं मला फोटो काढून, मी रडत बसलो. ठीक आहे, थोडा वेळ होणार ते, बट ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू कम आउट ऑफ इट. एखादा सीन बघतो आपण, तुला जो माहिती असेल तो एक फोटो होता ज्याला जगात अजूनही मानलं जातं, व्हल्चर अँड द किड, की ते एक आफ्रिकेमध्ये आय थिंक केनिया किंवा इथिओपिया देशातला तो फोटो आहे. एक बाळ आहे छोटस आणि ते अगदी मरणासन स्थितीत आहे आणि तो गिधाड तिथे बाजूला बसलेला आहे की तो बघतोय की कधी हे श्वास सोडेल आणि मी त्याच्यावरती उडी मारून त्याला. तो कॅप्चर केलेला फोटोग्राफर जो आहे त्याने 1.5 वर्षांनी त्याने आत्महत्या केली, कारण त्याला खूप वाईट वाटलं की माझ्या या फोटोमधनं एवढं दुःख हे झालं. आणि त्याला त्यावेळेला त्याला इतर फोटोग्राफर्स कम्युनिटीकडनं शिव्या पण पडलेल्या की तू फोटो काढत बसलास, त्या मुलाला वाचवायचं नाही. त्याचं उत्तर होतं की मी काय वाचवणार, तो ऑलरेडी ते मूल त्या स्थितीत होतं, मी काहीच करू शकत नव्हतं, मला वाटत असतं तरी. सो हे इम्पॅक्ट होत राहतात. किंवा फॉर दॅट मॅटर रघुराय सरांचा भोपाळ ट्रॅजेडीचा फोटो आहे, तो मला खूप हिट झालेला. तो असं म्हणजे माझ्या डोक्यात बसलेला आहे. तो म्हणजे वन ऑफ द फ्यू इम्पॅक्टफुल फोटोज. तो जे एक बाळ आहे, चेहरे त्याचे डोळे उघडे आहेत, मेलेलं बाळ आहे, गॅस पुरलेलं आहे त्याला, पण त्याचा दॅट फोटो वॉज स्प्लॅश्ड अक्रॉस द इंटरनॅशनल मीडिया राईट फ्रॉम. आणि मी घरात आमच्या पेपर मी 3रीतला असल्यापासून बघायचो आणि तो फोटो त्या दिवशी बघितलेला 2 की 3 दिवसांनी, कारण रघुराय सर पोहोचले तेव्हा ऑलरेडी ट्रॅजेडी होऊन गेलेली. कमिंग बॅक टू द फर्स्ट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन की काय काय हर्डल्स आले, तर सुरुवातीच्या काळात हर्डल्स म्हणण्यापेक्षा लर्निंग प्रोसेस जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा पहिली असते की माहिती मिळणं. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, जेव्हा तुम्ही फोटोग्राफी सुरू करता तेव्हा नॉर्मली आपण ऑटो मोड मध्ये आपण कॅमेऱ्यावरनं शूट करतो किंवा कॅमेऱ्यात मोबाईल मधनं शूट करतो. तर ऑटोमॅटिक मोड जे असतं की ती सेटिंग्स ऑटोमॅटिकली ते कॅमेरा किंवा मोबाईलची लेन्स सेट करून देते. पण आपल्याला जर खरी फोटोग्राफी शिकायची असेल तर मॅन्युअल मोड शिकावं लागतं. म्हणजे अपर्चर शटर स्पीड हे कसे कंट्रोल करता येतात आणि त्याचा फायदा काय होतो हे जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअली आपल्याला पाहिजे तसे फोटो आपण अजून चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सो पहिला हर्डल तो होता की मॅन्युअल मोड जरी शिकलो तरी ते ऑपरेट करेपर्यंत ते करण्यात ते हात बसण्यामध्ये जवळजवळ 7-8 महिने गेले. सो ती पहिली हर्डल होती. मग नंतर नॉलेज मिळालं तरी ते इम्प्लिमेंट कसं करायचं हा मोठा पुढचा हर्डल होता. आणि तिथे कुठेतरी ती माझी फेज आणि लॉकडाऊनची फेज हे साधारण एकत्र आली आणि त्यामुळे तेव्हा जे शिकलो मी ते ॲज अ सेड अर्लियर मी आधी बोललेलो आहे की त्याच्यानंतर मी जेव्हा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला लागलो तेव्हा शिकताना जी मजा आली तर फायदा मला कळला की येस, हे लर्निंग कुठेतरी आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. नुसतं आपण लर्निंग घेऊन उपयोग नाही, त्याला आपण इम्प्लिमेंट कसं करतो हे पण आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला जमत नाही. सो हे 2 मेजर हर्डल्स मी तर सांगेन की जे माझ्या आयुष्यात होते फोटोग्राफी शिकताना. आणि मग नंतर बाकी हर्डल्स म्हणशील तर मग इट्स येस, एका लेवल नंतर आपल्याला गिअरची अडचण येते. आपल्याला कायम वाटत राहतं या सुरुवातीच्या काळात जेव्हा जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित फोटो जमत नाही तोपर्यंत गिअर डज नॉट मॅटर, नक्कीच. पण आफ्टर अ सर्टन लेवल समटाइम्स द गिअर विल मॅटर. सो ही तिसरी अडचण येऊ शकते काही लोकांना की मी गिअर कुठला वापरू किंवा काय मी हे करू. सो दॅट वॉज अगेन अनदर हर्डल. एक म्हणता येईल असं नाही पण हो, कारण मी काय शूट करतोय, मला काय पाहिजे, त्याच्यासाठी माझ्याकडे काय इक्विपमेंट आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर दॅट ऑल्सो कॅन बी अ मेजर हर्डल इन युअर लर्निंग. सगळ्यात पहिला म्हणजे या जो टॉपिक होता त्या एंड मध्ये तुम्ही जे बोललाय की इनिशियल स्टेज मध्ये तुम्हाला शिकायला गिअरची गरज नसते, खरं एक स्टेज येते जेव्हा तुम्हाला ते गिअर लागतो. हो, ते खूप खूप खरं गोष्ट आहे आणि ही लोकांना पटत नाही, कारण की आजकालचं सोशल मीडियामध्ये कसं की जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते सांगतात की अरे तुम्हाला काय गिअरची गरज लागत नाही बाबांनो, तुम्हाला क्रिएटिव्हिटी लागते. अरे हो बाबा, क्रिएटिव्हिटी लागते, खरं ऍटच काहीतरी लिमिटेशन्स असतात ना फिजिकल बॉडीजच्या. मग त्या क्रिएटिव्हिटी
त्या अँगलने काढण्यासाठी काहीतरी गेअर अपग्रेडेशन लागतं. हे लोकांना ते सांगायचं विसरून जातात किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी ते सांगत नाही. कारण काय होतं त्यासाठी ते असं का म्हणतात तर एक तर बेसिकली बऱ्याच म्हणजे बरीच वर्ष मी पण हेच म्हणत होतो की गिअर विल नॉट मॅटर. येस, आपल्याला कंपोजिशन मिळालेलं आहे, फ्रेमिंग समजलेलं आहे, फोटो कसा घ्यायचा समजलेला आहे, आणि थोडंफार म्हणजे फुल नाही म्हणणार मी, अजूनही मला कधी कधी माझा चांगला फोटो कुठला आणि वाईट फोटो कुठला हे जर तुम्हाला निवडायला सांगितलं कधी कधी अजूनही मला कन्फ्युजन होतं. कारण प्रत्येक आपण ऍज अ फोटोग्राफर म्हणजे किंवा ट्राईंग टू बी अ फोटोग्राफर या स्टेजमध्ये असतो तेव्हा प्रत्येक फोटोवर आपलं प्रेम होतं, नाही असं नाही. प्रत्येक फ्रेम आपल्याला वाटते अरे ही माझी छान आहे फ्रेम. पण एका लेवलला पोहोचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की चांगला फोटो कुठला आणि ऍव्हरेज फोटो कुठला. मी वाईट फोटो म्हणणार तरी कुठलाही फोटो वाईट मी म्हणत नाही. आजही जर तू मला सांगितलंस की सर मला यातलं काय चुकलेलं आहे सांगा, तर 10 पैकी मी 5 फोटोंना सांगू शकेन, 5 फोटोंना मी सांगू शकणार नाही. कारण जरी ऍव्हरेज फोटो असला तरी तो काढताना त्या माणसाच्या मागे काय अडचणी होत्या ह्या त्या माणसालाच माहिती असतात. ओके, आजही म्हणजे इव्हन मी जेव्हा जातो आज काढायला, आता म्हणजे कधी कधी वेळेला असं होतं की मला मागे जायला स्कोपच नसतो. ओके, आणि मी जर उजवीकडे गेलो तर मग काहीतरी मला नको असलेला एलिमेंट येणार फ्रेम मध्ये, डावीकडे गेलो तर मग लाईटच मला चांगले मिळणार. अशा असंख्य काय काय अडचणी प्रत्येक फोटोच्या वेळी आपल्याला येतातच. असंख्य म्हणता येणार नाही, पण काही ना काहीतरी अडचणी येणारच आपल्याला. कधी देर विल बी व्हेरी रेअर मोमेंट्स की जिथे मी म्हणेन की यू विल गेट अ परफेक्ट फ्रेम किंवा एक चांगला फोटो किंवा एक चांगला फ्रेम आपल्याला पटकन मिळून जाईल. फार रेअर, म्हणजे 10 म्हणजे अजूनही सांगतो मी 10 फोटो काढले की त्यातला एखाद दुसरा चांगला निघतो. ठीक आहे, सगळे 10च्या 10 चांगले निघतील असं नाही. आणि दॅट विल हॅपन टिल द एंड ऑफ युअर लाईफ, याच्यात काही वाद नाही. तर मी असं म्हणे की येस, क्रिएटिव्हिटी पाहिजे आपल्याला, पण आपल्याला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय हा मोठा प्रश्न येतो. कंटेंट क्रिएटर जे आहेत आजकालचे ते चांगले कंटेंट प्रोड्यूस करतात, नो डाऊट, ऑफकोर्स. पण तुम्ही ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणताय ते समोरच्या माणसाला ते कळलंय का? काय, व्हॉट डू यू मीन बाय युअर क्रिएटिव्हिटी? तर माझ्यासाठी क्रिएटिव्हिटी काय की काहीतरी एक वेगळा अँगल दिलाय मी, किंवा काहीतरी कंपोजिशन मध्ये एक एलिमेंट असा आहे की तो इंटरेस्टिंग बनवतोय. दॅट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज क्रिएटिव्हिटी. ठीक आहे, सामान्य माणसाला जोपर्यंत तो एका पर्टिक्युलर लेवलला पोचत नाही फोटोग्राफीमध्ये, तोपर्यंत तुम्ही क्रिएटिव्हिटी हा शब्द त्याच्यावरती का भडीमार करता? त्याला आधी समजू दे की ऍव्हरेज फोटो कुठला आणि चांगला फोटो कुठला, मग तुम्ही नेक्स्ट लेवलला जावा. मग यू ट्राय टू बी क्रिएटिव्ह इन युअर फ्रेमिंग ऑर इन युअर कंपोजिशन. जोपर्यंत त्याला ते कळत नाही तोपर्यंत क्रिएटिव्हिटी या शब्दाचा तुम्ही भडीमार केला तर बिचारा तो अजून कन्फ्युज होणार. सो क्रिएटिव्हिटी विल मॅटर, पण केव्हा मॅटर की जेव्हा ऑलरेडी तू आता फॉर एक्झाम्पल मी माझ्यासाठी 4-5 वर्ष लागले, मी तेवढी नाही म्हणणार, पण ऍटलिस्ट 2 ते 3 वर्ष तरी तुम्ही कन्सिस्टंटली या शब्दाचा अर्थ काय तर महिन्यातनं निदान 4-5 दिवस, रोज गेला तर चांगलंच आहे, आठवड्यातनं 1 दिवस गेला तर तरी चालते, पण ऍटलिस्ट तेवढे तरी दिवस जर तुम्ही कन्सिस्टंटली 2 ते 3 वर्ष करत असाल, ओके, म्हणजे लेटेस्ट टेक 1 दिवस आठवड्यातला, हे तुम्ही 2-3 वर्ष कन्सिस्टंटली फोटोग्राफी करायला लागला तर तुम्हाला नक्की फरक जाणवतो सुरुवातीचा आणि ऍट द एंड ऑफ द 3 इयर्स. तर ही कन्सिस्टंटली मला म्हणायचं, ही जेव्हा कन्सिस्टंटली तुम्ही करत राहाल फोटोग्राफी, तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन क्रिएटिव्हिटी काय आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पण त्याला पण गिअर मॅटर करेलच असं नाही. इफ यू आजकाल मोबाईलला पण चांगल्या मोबाईल अर्थात ते मोबाईल खूप कॉस्टली आहेत ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी मोबाईलमध्येच होते. माणसाच्या माइंड मधनं येत नाही. काय काय अजून मी रील्स बघतो आणि फोटोज बघतो, ते त्यांनी फक्त मोबाईलच्या थ्रू त्यांनी ते टेक्नॉलॉजीचा वापर, एआयचा वापर करून त्यांनी ते क्रिएटिव्हिटी बनवलेली आहे. त्याच्या ऐवजी तुमच्या माइंडमध्ये तुम्ही क्रिएटिव्हली तुम्ही जरा अँगल लो घ्या, जरा साईडला व्हा, वर व्हा, खाली व्हा, ही क्रिएटिव्हिटी आणा आणि आपोआप तुमच्या फ्रेम्स आणि कंपोजिशन नक्कीच सुधारतील. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्याच्यातनं मी सांगतो. सो क्रिएटिव्हिटी मुळात हा शब्दच थोडासा म्हणजे एक मी काय म्हणतो तो ट्विस्ट देणार आहे तुमची, म्हणजे तुम्ही क्रिएटिव्हिटी कुठल्या अँगलने तो शब्द वापरलेला आहे आणि समोरच्या माणसाने तो कुठल्या अँगलने घेतलेला आहे डोक्यात. सो एव्हरीथिंग इज दॅट ऑन दॅट बॉल, द गेम इज ऑन दॅट बॉल. हाऊ इज इट बोल्ड टू यू?
असं मी म्हणेन. आपली क्रिएटिव्हिटी काय आहे आपल्या कामातूनच आपल्याला दाखवायला पाहिजे आणि कळायला पाहिजे. सो मी सांगताना आणि समोरचा तो घेतोय, तर त्या त्या दोघांच्या अंडरस्टँड मध्ये काय कुणाला पोचतंय हा सगळा खेळ आहे. आता मला हे विचारायला आवडेल की तुमच्याकडे एवढे इन्स्पिरेशन्स आहोत, तुम्ही आतापर्यंत जेवढ्याही आता आपण जेवढं डिस्कशन झालं त्यामध्ये भरपूर मोठ्या क्रिएटर्सची फोटोग्राफर्सची नावं घेतलेली आहेत. तुमचे कोणते इन्स्पिरेशन्स आहेत? आणि मला आणखीन ह्याला एक एक जोडून प्रश्न विचारायला आवडेल की आजकालची मुलं जी इन्स्पिरेशन्स घेत आहेत ती बरोबर आहेत का? जसं तुम्ही म्हणाला की एआयचा हा मोठा एक बबल आलेला आहे आज, की जो सगळ्यांना इन्स्पायर करतोय, खरं ती त्यांची क्रिएटिव्हिटी नसते, हे कोणाकडून तरी त्यांनी कृत्रिमरित्या बनवून घेतलेलं असतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी आधी काही नावं घेतलेली आहेत. एकतर स्ट्रीट फोटोग्राफीसाठी ऑफकोर्स विनीत वोरा, त्याच अनुषंगाने दिनेश खन्ना सर, ओके, लँडस्केपसाठी जसी ओबेरॉय आहेत, आणि आता सर्वात मोठं इन्स्पिरेशन आहेत ते आपले गुरुच आहेत ज्ञानेश्वर रेड्डी आमचे, की त्यांनी वाडीत राहून सुद्धा, नरसोबाच्या वाडीत राहून सुद्धा त्यांनी एवढं चांगलं काम केलं. सो तो सर्वात मोठं इन्स्पिरेशन स्थान आपला गुरुच आहे माझ्यासाठी पहिले. सो ही काही नावं आहेत ते नक्कीच मला इन्स्पायर करतात, त्यांचं काम कायम बघत आलेलो आहे. दुसरा मुद्दा तुझा हा होता की इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांचं हे एआयचं काम. तर मी असं म्हणेन की येस, टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर करून घ्यायलाच पाहिजे, नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही कितपत वाहवत जाताय आणि तुमचं वर्क, ओरिजिनल वर्क किती सफर होतंय किंवा किती चांगल्या रीतीने बाहेर येतंय, हा सारा गेम आहे. सो पहिली गोष्ट मी जे शिकलोय या सगळ्यांकडनं किंवा माझ्या गुरूंकडनं, की गेट इट राईट इन द कॅमेरा फर्स्ट. बाकीचे तुम्हाला एआय आहे, सॉफ्टवेअर आहेत ज्याच्याने तुम्हाला सगळं ठीक करता येतं, ही गोष्ट वेगळी. पण मुळात तुमचं जर कंपोजिशन किंवा फ्रेमिंगच जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही किती एआय वापरा किंवा किती सॉफ्टवेअर वापरा, अजूनही कुठली सॉफ्टवेअर अशी नाही की जी बर्न झालेली इमेज, म्हणजे ओव्हर एक्सपोज झालेली इमेज राईट करू शकेल. अजून तरी माझ्या माहितीत तरी नाहीये. तुला माहिती असेल तर सांग. इट विल बी वंडरफुल, कारण यंगर जनरेशन, यू आर मोर अपडेटेड. सो ऍट द एंड ऑफ द डे इट इज ऑल अबाउट द बेसिक, गेट द थिंग्स राईट इन द कॅमेरा. तुम्हाला हे सगळं कशाची काय करायची गरजच येणार नाही. थोडंफार टचअप तुला विश्वास बसेल किंवा ऐकणारे जे आहेत त्यांना विश्वास माझ्या ह्याच्यावरती कितपत ठेवावा ह्याची गंमत आहे. पण मला अजूनही फोटोशॉप बेसिक सोडलं तर मी फोटोशॉप आणि लाईटरूम मला माहित नाही. मला मास्किंग माहित नाही, शिकतोय मी अजूनही, पण अजून त्याचा वापर म्हणजे मी फार केलेला नाहीये. कारण फोटोग्राफी काय, इट्स ऑल अबाउट लाईट अँड शॅडोज. पहिली गोष्ट, ओके, तुमच्या फोटो फ्रेम मध्ये लाईट चांगला, शॅडो चांगला, कंपोजिशन, फ्रेमिंग, या नंतरच्या गोष्टी, आणि पाचवी गोष्ट स्टोरी. या जर एलिमेंट्स तुम्हाला व्यवस्थित सांगड घालता आली, तुम्हाला बाकीचे काय करायची गरजच पडत नाही. जस्ट डुअर्स थोडंफार टचअप केलं की झालं. आता राहिला प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्स्पिरेशनचा, तर मी हे म्हणेन की आहे, टेक्नॉलॉजी आहे, तो आपल्याला वापर करून घ्यायला काहीच अडचण नाही. माझी एक अत्यंत चांगली मैत्रीण फोटोग्राफर आहे, मी नाव आवर्जून घेईन, फाल्गुनी खारवा. आम्ही मॅकडॉनल्ड्सला एकत्र काम करत होतो. आज ती न्यू बॉर्न बेबीज मधलं एक लीडिंग नाव आहे. ओके, फाल्गुनी खारवा, FALGUNIKHARWA. तिने आता लेटेस्ट तिचं, मी तुला लिंक पाठवीन नंतर, तिचं न्यूबॉर्न बेबी आणि न्यूबॉर्न बेबीचं शूट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सांगड घातली आहे. त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे, नाही असं नाही. टेक्नॉलॉजी आहे, इट विल गिव्ह यू वंडरफुल रिझल्ट, पण त्याच्यासाठी तुमचे बेसिक फोटोज चांगले पाहिजेत ना. सो दॅट इज द एंड ऑफ द डे, दॅट इज द बॉटम लाईन. आहेत इन्फ्लुएन्सेस आहेत, चांगले आहेत, सगळे चांगलं काम करतायत, नो डाऊट. यंगर जनरेशन इज डुईंग वंडरफुल जॉब ॲज अ सेड, आणि मी त्याला शिकायला आवडेल, मला कायम अजूनही करायचंय ते. पण त्याच्यासाठी तुमची आधी मुळात तुमची मेन फ्रेम फोटो, तुमचा मेन फोटो जो आहे तो चांगला पाहिजे, नाहीतर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती तुम्हाला करून देणार. तर माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्हाला कोणत्या फोटोग्राफी स्टाईल्स आवडतात, किंवा जे नवीन नवीन स्टाईल्स आता लोक इम्प्लिमेंट करतात त्यांच्या फोटोग्राफ्स मध्ये, त्यापैकी तुम्हाला कुठल्या आवडतील? असं मी तसं काय फार कधी विचार नाही केला, कारण एक तर माझं बेसिक हे आहे ते काय, स्ट्रीट फोटोग्राफी. सो स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये बेसिकली एक तर फिशिंग येतं आणि हंटिंग येतं. ओके, तर काय आहे ते फिशिंग आणि हंटिंग? तर
फिशिंग हा शब्द का वापरलाय, तर आपण फिशिंग काय करतो की आपण गळ घालतो माशाला आणि मासा गळाला लागेपर्यंत आपण वाट बघतो. सो दॅट इज वन टेक्निक यूज इन स्ट्रीट फोटोग्राफी. तुम्ही एका ठिकाणी बसा, ठीक आहे, तुम्ही फ्रेम तुम्ही इमॅजिन केलेली आहे, मला हा शॉट पाहिजे, आणि यू वेट टिल द सब्जेक्ट कम्स इन टू युअर पिक्चर, अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट किंवा आहे, ही एक स्टाईल झाली. आणि दुसरी आहे ती हंटिंग. हंटिंग म्हणजे मी बाहेर पडलो आणि मी सतत हंट करत राहतो, काय आहे समोर, काय चाललंय. आय एम नॉट फिशिंग, समोर मोमेंट आहे मला कॅप्चर करायचं, आय एम हंटिंग फॉर द मोमेंट. ओके, सो या दोन प्रकार आहेत. तर ह्यातली मला कुठली एखादी आवडते असं नाही, कारण जेव्हा स्ट्रीट फोटोग्राफी करायला बाहेर पडतो तेव्हा कधी कधी दोन्हीची सांगड एकाच मोमेंटला घालावी लागते. तर माझा ह्या बाबतीत एक एक्झाम्पल देईन की तो माझा डाईव्हचा जो फोटो आहे, तो डाईव्ह आणि डाईव्ह अँड द वेट. आता मी त्याचं नाव चेंज केलं, आधी सुरुवातीला मी डाईव्ह घातलेलं, पण आता मी त्याला द वेट अँड द डाईव्ह म्हणतो. की तो माणूस, तो जो डाईव्ह मारलेला आणि एक माणूस उभा आहे, अर्धा अर्धा त्याची बॉडी, पहिला माझा जो अवॉर्ड मिळालेला फोटो आहे. हा फोटो हे दोन्हीचं मिश्रण झालेला मोमेंट आहे ऍक्च्युली. कारण तो फोटो घडला कसा, तर मी ऍक्च्युली त्या दिवशी शूटसाठी धुकं होतं, आणि त्या मला माझा अजूनही धुक्यातलं फोटोग्राफी हा माझा एक फेवरेट सब्जेक्ट आहे. आजही जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मला दिसतं की खिडकीबाहेर धुकं आहे, तर मी जातो, न चुकता जातो. इतर वेळेला मी मॉर्निंग वॉकला जातो, त्यामुळे तो काय प्रश्न नसतो. मी मॉर्निंग वॉकला जाताना मग साधारण 4-5 दिवसानंतर एकदा कॅमेरा नेतो, मी ऑब्झर्व करतो मुवमेंट्स. दॅट इज कॉल्ड एज फिशिंग. म्हणजे मी बघून ठेवतो आधी एखादा, आणि जेव्हा मला वाटतं की हा माणूस कन्सिस्टंटली हा येतोय, रोज एका कोपऱ्यात ध्यानाला बसतोय किंवा एका झाडाला व्यायाम करतोय, दॅट इज फिशिंग. मी त्याला हेरून ठेवलेलं आहे टार्गेट माझं, मला फक्त गळ लावायचं आणि मी त्याला मला पकडायचंय. आणि हंटिंग की येस, आज मी गेलो, माझ्याच डोक्यात काय नाही, मी आज गेलो आणि जस्ट जे समोर मिळते ते मी कॅप्चर करतो, दॅट इज हंटिंग. तर जो वेट अँड डाईव्ह हा जो फोटो आहे, हे दोन्हीचं मिश्रण अशासाठी आहे कारण पंचगंगा नदीवरती ते डाईव्ह मारतात, पोहतात रोज, हे माहितीच आहे तुला. म्हणजे तुमच्याकडे इचलकरंजीला असो किंवा इथे कोल्हापुरात असो. तर त्या दिवशी जेव्हा मी धुकं पडलं, तर त्याच्या आधीच्या धुक्यांमध्ये मी म्हणजे माझा रंकाळा कव्हर केलेला, कळंबा कव्हर केलेला. म्हटलं आज कुठे जायचं, ते म्हटलं चला आज आपण पंचगंगेला जाऊ, धुक्यातले पोहतानाचे फोटो वगैरे घेऊ, असं मी ठरवलं. सो एक प्रकारे ते फिशिंग झालं, म्हणजे मला माहिती होतं की तिथे ऍक्टिव्हिटी सुरू आहेत, पण हा मोमेंट जो होता तो हंटिंगचा मोमेंट होता. झालं असं की मी शूट केली पंचगंगा घाटावरती त्या दिवशी, 22 जानेवारी 2019 तारीख त्या फोटोची अजूनही लक्षात आहे, कारण यू कॅनॉट फॉरगेट सम ऑफ युअर फोटोग्राफ्स. सो त्या दिवशी ते धुकं पडलं आणि मग ठरवलं की पंचगंगेला जाऊया, आणि मी बरेचसे फोटोज घेतले आणि मी थोडस दमायला झालं मला, आणि मी बसलेलो काठावरती, अगदी मी बसलो आणि समोर पोहणं सुरू होतं, आणि अचानक हा माणूस आला मागणं आणि त्याने धापकन डाईव्ह मारली. क्षणभर मी घाबरलो ऍक्च्युअली, काय झालं मला कळेल ना काय झालं. मग मी ऑब्झर्व करत होतो, येत होता तो डाईव्ह मारत होता, येत होता डाईव्ह मारत होता. मग एकदम माझी ट्यूब पेटली, अरे दिस इज अ गुड मोमेंट. मी एक तर ग्राउंड आय लेवलला होतो, मी ऑलरेडी बसलेला होतो, म्हणजे आय हॅव सेट माय सेल्फ फॉर फिशिंग. ओके, आणि मग मी कॅमेरा बंद करून ठेवला, मग तो कॅमेरा ओपन केला आणि आय वॉज जस्ट वेटिंग फॉर दॅट. म्हणजे आपल्याला आवाज येतो ना तो पळताना मागून, मी कॅमेरा सेट केला, मला कळलं की हा माणूस येणार आहे, पण मी त्यांच्याशी तर काय बोललेलो नव्हतो किंवा काही नाही, मी असंच बोल, आणि मी रेग्युलरली जातो त्यामुळे ते मला ओळखायचे. तर तो मागणं आला आणि मी शटर मारला अंदाजाने, आणि तो परफेक्ट आला तो फ्रेम मध्ये, आणि तो माणूस पण बाजूला उभा होता की तो बाबा की हा कधी थांबतोय आणि मी हे. सो दॅट एव्हरीथिंग, दॅट फ्रेम, इट जस्ट हॅपन्ड ॲट दॅट मोमेंट. सो तो मोमेंट होता तो हंटिंगचा, पण ते इथे मिळणार मला काहीतरी, हे माझं फिशिंग सेन्स मला सांगत होतो. सो अशी ती स्टाईल. सो फिशिंग आणि हंटिंग हे दोन प्रकार आहेत स्टाईल स्ट्रीट फोटोग्राफी मधले. अँड यू नीड टू समटाइम्स, कधीतरी तुला आधी डिसाईड करावं लागतं की तू काय करणार आहेस. आर यू गोइंग टू, जेव्हा एखादं ज्याला आपण म्हणतो की स्ट्रीट ग्रॅफिटी, म्हणजे वॉलवरती एखादं बॅनर आहे किंवा एखादं पेंटिंग वगैरे केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुला जर एखादा कंपोज करायचा आहे, सो दॅट विल बी अ फिशिंग मोमेंट. तू आधी जाऊन तिथे बसलेला आहेस, वेटिंग करतोयस, किंवा जस्ट चालता चालता अचानक मला समोर दिसलं की अरे इथे काहीतरी एक इंटरेस्टिंग ऍडव्हर्टाईज आहे आणि मी थांबावं इथे, दॅट विल बिकम हंटिंग. सो at that moment what comes in front of you is will decide
माय स्टाईल ऑफ फोटोग्राफी. यानंतरचा माझा प्रश्न असा असेल की तुमचा जो वर्क लाईफ आहे, आता तुम्ही म्हणाले की तुम्ही सॉफ्ट स्किल टीचर आहात, तुम्ही मुलांना ट्रेन करता, तर त्या कामातून आणि तुमचा जो आवडीनिवडीचा भाग आहे फोटोग्राफी, तर माझा प्रश्न असा राहील की तुम्ही आपलं वर्क बॅलन्स आणि पॅशनचा जो भाग आहे तो कसा सांभाळता? आणि जो तुम्ही आता प्रश्न मांडला की काही वेळा कसं होतं की बाहेर गेल्यावर लोक कॉन्शियस होतात आपल्याला बघून, आपण त्यांना बघून कॉन्शियस होतो, कॅमेरा. तर त्या प्रॉब्लेमशी तुम्ही कसं सॉर्ट आउट करता त्या प्रॉब्लेमला? पहिली गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स ॲज अ सेड की आता तेव्हा म्हणजे जेव्हा माझं काम जोरात होतं तेव्हा ऑफकोर्स रोज जायला मिळत नव्हतं. पण आठवड्यातले मी तेव्हा शिरस्ता ठेवलेला 3 दिवस मी जाणार काही हो. सो आयदर मॉर्निंग और इव्हनिंग और आफ्टरनून. आता बरेचसे लोक म्हणतात की हा एक वादातीत मुद्दा आहे की आफ्टरनून दुपारच्या वेळेला तुम्ही फोटोग्राफी करू नका. पण मला असं जाणवलं की दुपारच्या वेळी लाईट फार हार्श असतो फोटोग्राफी टर्म्समध्ये. तेव्हा आपल्याला लाईट अँड शॅडो साठीचे जे फोटोज आहेत ते फार चांगले मिळतात. व्हेरी हार्श लाईट अँड व्हेरी हार्श शॅडोज. त्यामुळे कधी कधी त्याच्यातनं सुद्धा एखादा चांगला फोटो मिळून जातो. आणि सो इट जस्ट मॅटर्स युअर व्ह्यू पॉइंट. कमिंग टू वर्क लाईफ बॅलन्स तर मी तेव्हा म्हणजे मी ठरवून जायचो, म्हणजे 3 दिवस तरी जायचो. एक तर रविवार असायचाच, मग बाकीच्या दिवशी जमेल तसं आहे. जर सकाळी जर फ्री असलं, कारण माझं जे होतं ते इट वॉज अ फ्रीलान्सिंग स्टाईल ऑफ जॉब. म्हणजे जरी मी तो ट्रेनिंगचा क्लासेस घेतो कॉलेजेसमध्ये, सो कधी कधी 11 ते 2 असायचं, कधी कधी मग 2 ते 5 असायचं. त्यामुळे माझ्याकडे वेळ असायचा तसा. सो इट वॉज अ मॅटर ऑफ डिसिजन फॉर मी की आज जाऊ की उद्या जाऊ. पण मी ठरवलेलं की 3 दिवस तरी जायचंच आठवड्यातले, मग तो कुठलाही दिवस असो. मग आज मध्ये कधी कधी मग असं व्हायचं की मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार झाला, मग असं कुठेतरी आतमध्येच अनरेस्ट व्हायची. अरे 4 दिवस झाले मी गेलो नाहीये कॅमेरा घेऊन. आणि मग बाहेर पडायचो मग मी कॅमेरा घेऊन. सो असं व्हायचं. आणि ती एकदा जेव्हा ते म्हणतात ना नशा चढते तुम्हाला, तेव्हा यू फाइंड द वे आउट. देर इज तुम्हाला काय फारसं करावं लागत नाही. बेस्ट वे आउट इज ऍटलिस्ट तुमच्या सुट्टीच्या दिवशी तरी तुम्ही 1 तास तरी घालवाच तुमच्या पॅशन फोटोग्राफीसाठी, किंवा रादर एनी फॉर्म ऑफ आर्ट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू फॉलो. सो अँड ट्राय टू बॅलन्स इट आउट अँड इट विल हॅपन. सो ते आपल्याला करावं लागतं. करना पडता है, टाइम निकालना पडता है बॉस. त्याच्याशिवाय होत नाही. कमिंग टू द सेकंड पॉइंट, सुरुवातीला फॉर्च्युनेटली काय झालं, मला कधी असं म्हणजे अजून तरी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फोटोग्राफीमध्ये की एवढ्या वर्षात असा मोमेंट कधी आला नाही की समोरच्याने मला बोलला की माझा का फोटो काढतो. एखाद दुसरा असेल फक्त, अगदी एखाद दुसरा, हातावर बोटावर मोजण्या इतकं. कारण आपण जेव्हा रुटीन रेग्युलरली आपण जात राहतो कॅमेरा घेऊन, ओके, माझ्या रेग्युलर एरियाज आहेत ठरलेल्या, लोक बघतात आपल्याला आणि त्यांना जाणवतं की अरे हा काय रोजचा माणूस आहे, हे येते येडं कॅमेरा घेऊन येते काहीतरी करते, कोल्हापुरी भाषेत म्हणाले, काय लक्ष द्यायचं याच्याकडं, असं होऊन जातंय. त्यामुळे तो माझ्या पथ्यावरती पडलाय ऍक्च्युअली. यू आर अ पार्ट ऑफ द क्राऊड. आणि टू गेट अ गुड स्ट्रीट फोटोग्राफ, ॲज एव्हरी गुड फोटोग्राफर सेज की यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द क्राऊड और बिकम इनविजिबल. तर हे होण्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे की तुम्ही जेवढं जास्त जाता आणि तुम्ही लोकांना जाणवतं की हा रोज येतोय, काय नवीन, काय नाही. नवीन जागेत गेलात की जरा प्रश्न येईल, नो डाऊट. पण यू नीड टू गिव्ह इट सम टाइम. गेल्यावरती लगेच शूट करू नका. लोकांना बघत राहा, ऑब्झर्व करा. सुरुवातीला मी ते करायचो, गेला लगेच की कॅमेरा काढला. सुरुवातीचा काळ होता, ऑफकोर्स कोणी सांगितलं नव्हतं. नंतर नंतर ते जाणवायला लागलं, अर्थात लेटर स्टेजेस. आता तुम्हाला एखादा स्पॉट आवडला, सो यू गो देअर, आजूबाजूला मिक्स व्हा लोकांच्यात, जरा 1-4 लोकांशी बोलायचं, हाय काय नाव काय वगैरे, कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन स्ट्राईक करायचे. सो इट्स अ व्हेरी इझी थिंग बट व्हेरी डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट असं मी म्हणेन, कारण तुम्ही ते केल्याशिवाय ते होत नाही प्रॅक्टिकली. दुसरी गोष्ट येते ती की जनरली स्ट्रीट फोटोग्राफी करताना लोक म्हणतात की मी माझी भीती कशी घालू किंवा मी लोकांकडे डायरेक्ट कसं काढू. तर माझा अनुभव मी सांगतो की मला ॲज आय सेड आतापर्यंत अगदी क्वचित, हार्डली 1 किंवा 2 किंवा मॅक्स 3 वेळा मला कोणीतरी हटकलं असेल की माझे फोटो काढू नको.
ठीक आहे. त्या लोकांकडनं मग लांब जायचं, मग त्यांच्याशी बोलायचं पण नाही जास्त. नको म्हटलंय ना, रिस्पेक्ट हिम. मग इतर वेळेला मग आणि आय ट्राय टू कीप अ हॅपी स्माइलिंग फेस ऑल द टाइम वेन एव्हर आय एम विथ द कॅमेरा. त्यामुळे लोक आपसूक तुमच्याकडे बघून तू ऑब्झर्व कर. एक जनरल प्रॅक्टिस म्हणून मी इतरांना पण सांगू इच्छितो की तुम्ही रस्त्यावरती जावा आणि हसत जावा. एक 10 पैकी 5 लोक तुमच्याकडे बघून आपोआप हसणार, ओळखीचे नसले तरीही. हसत जायचं. ट्राय टू डू इट जस्ट फॉर अ चेंज. मजा येते. सो मी आणि असं असल्यामुळे मला फार कधी अजून तरी मला कधी अडचण नाही आली स्ट्रीट फोटोग्राफी करताना. आणि आता तर काही लोक, काही भाग माझे इतके ओळखीचे झालेत की लोक मला विचारतात, आज कॅमेरा नाही आणला, आमचे फोटो नाही काढणार काय, वैतागला काय आम्हाला, कंटाळलाय काय आम्हाला, असं म्हणजे होतंय. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू यू गेट इन टू दॅट लेवल ऑफ पोझिशन की तुम्हाला म्हणजे आपल्यालाच आनंद वाटतो की येस आय एम अ पार्ट ऑफ दॅट क्राऊड आणि नो बडी इज नोटिसिंग मी आणि आय एम एबल टू गेट द फ्रेम्स व्हॉट आय वॉन्ट किंवा द मोमेंट्स व्हॉट आय वॉन्ट. आणि हे प्रॅक्टिसनेच येतं. पण हे मी मात्र नक्कीच अवघड सांगेन की मी पहिल्या दिवशी गेलो आणि मला मिळालं ते आणि आज गेलो आणि आज मिळालं, याच्यात खूप फरक आहे. सो यू हॅव टू स्पेंड टाइम फॉर इट. आणि जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्हाला ते जाणवेल आणि तुम्हाला त्याचं महत्व पटेल, एवढं मी सांगू इच्छितो. आपण आपल्या पॉडकास्टच्या थोड्या एंडवर आहोत, पण एंडच्या वेळी पण आपल्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे. त्याआधी आपण एक छोटासा फन राऊंड घेणार आहोत. जे आतापर्यंत व्ह्युअर्स बघत आलेत इथपर्यंत त्यांच्यासाठी हे फन Okay. राऊंड असेल. जे मधील सोडून गेलेत त्यांचा लॉस. तर पहिला रॅपिड फायर असा आहे की सर तुम्हाला कलर फोटोज आवडतात की ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी आवडते? जिथे समोर कलरफुल सीन असेल तर कलर, बट जर लाईट आणि शॅडो स्ट्रॉंग असेल तर येस ऑफकोर्स ब्लॅक अँड व्हाईट. त्या मोमेंटला मग आय कन्वर्टेड देम टू ब्लॅक अँड व्हाईट. नॅचरल लाईट और स्टुडिओ लाईट? नॅचरल, एनी टाइम. आय डोंट प्रिफर शूटिंग इन द स्टुडिओज किंवा स्टेज्ड थिंग्स. लँडस्केप और पोर्ट्रेट? शक्यतो लँडस्केप. डिजिटल और फिल्म फोटोग्राफी? डिजिटल, कारण टुडे नाव इट्स डे ऑफ डिजिटल, सो डिजिटल. स्ट्रीट फोटोग्राफी किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी? ऑब्विसली स्ट्रीट. हे तर आपला हा रॅपिड फायरचा छोटासा राऊंड कम्प्लीट झालेला आहे. मला हे विचारायला आवडेल की आतापर्यंत तुमच्यासोबत झालेली सगळ्यात अनयुज्युअल घटना काय असेल फोटोग्राफीमध्ये? अनयुज्युअल घटना पहिली पट्टणकोडलीचं पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा अनयुज्युअल असं मी म्हणणार नाही, पण तेव्हा सगळं नवीन होतं. सगळं इकडनं तिकडनं नुसता भंडारा पडत होता आणि तेव्हा मास्कचं एवढं नव्हतं. आय एम टॉकिंग अबाउट 2018 पट्टणकोडली. 2018 फेब्रुवारीला मी शिकायला सुरुवात केली आणि पहिली पट्टणकोडलीची यात्रा 2018ची केली. भंडारा एक तर सगळीकडनं येत होता, म्हणजे खूप शिंका, खोकला आणि डोळ्यातनं पाणी. आणि त्यात मग मी कडेला बसलेलो आणि एक माणूस आला बाजूने. तो म्हणला, तो होता कानडी आणि ऍक्च्युली फॉर्च्युनेटली मला कानडी येतं. ओके. आणि तो मला म्हणाला, याकले भाळ फोटो तर किती दिया, म्हणजे काय रे फार फोटो काढायला लागलायस, कोण आहेस तू म्हटलं. म्हटलं का बाबा काय झालं? नाही मी तुला बऱ्याच वेळापासून बघतोय, तू इथे फोटो काढतोयस, तू काय करणार या फोटोचं? आणि दॅट वॉज पहिलं म्हणजे माझा एन्काउंटर होता अशा माणसाचा. मी म्हटलं काय ना, माझी आवड म्हणून काढतोय, मी शिकतोय म्हणून. काय शिकून काय करणार आहेस? हा. तो होता ऍक्च्युअली म्हणजे अगदी गावाकडचा माणूस होता. काय नाही म्हटलं, माझ्या आनंदासाठी मी शिकतोय. अरे पण तू शिकून करणार काय आहेस, तू काय कमवणार आहेस का याच्यातनं? म्हटलं माहित नाही बुवा. आणि तो निघून गेला. मग हे म्हणजे एवढंच कॉन्व्हर्सेशन झालं. आणि नंतर तो परत मला त्या दिवशी कधी मला तो दिसलाच नाही, कारण एक तर एवढी गर्दी. पण ती अनयुज्युअल घटना अशासाठी म्हणतो की दॅट मेड मी थिंक अ लॉट त्या दिवशी, की अरे खरंच म्हणलं, एक आपला भंडारा, देवाचा भंडारा पडतोय, मला शिंका आहेत, त्या डोळ्यातनं पाणी येतंय, डोकं जड झालेलं, जरा दुखण्यासारखं सुरू झालेलं. खरंच मला मग ते काही एक 10-15 मिनिटं मी असं हलून गेलोय त्याच्यात त्या कॉन्व्हर्सेशनमुळे. आणि मला सुधरेना मी काय करायचं, शुड आय कंटिन्यू फोटोग्राफी की आय शुड गो बॅक होम ऍट दॅट पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम. आणि मी नंतर बसलेलो मी आणि मग काय नाही म्हणलं, नंतर बॉटल काढली पाण्याची, मी पाणी प्यायलो जरासं, मग जरासं डोळे बिळे पुसले, नाक पुसलं,
कारण त्या शिंकांमुळे नाक पण वाहत होतं. आणि आय जस्ट सॅट डाऊन, एक 10 मिनिटं डोळे बंद करून बसलो मी आणि उठून मग परत शूट करायला लागलो मी. पण ती 10-15 मिनिटं ती जी होती ती त्याच्या प्रश्नाने टोटल गुगली होते. हे सर्वात हे मात्र मला नक्की आठवलं आता. काही काही माणसं रियालिटी चेक्स देऊन जातात, अगदी. त्यातला हा प्रकार. तर येस. माझा पुढचा असा एक फन क्वेश्चन असेल की तुम्हाला जर कुठलाही हिस्टॉरिक इव्हेंट फोटोग्राफ करायला मिळाला असता तर तो कोणता असता आणि का? पास्ट मधला हा. महाराजांचा राज्याभिषेक, त्याच्यासारखा क्षण काय सांगू. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की जर मिळाला असता चान्स तर ते एक नक्की. मी हे याच्यासाठी म्हणत नाही की मी हिस्ट्रीचा स्टुडंट आहे. ह्याच्यासाठी म्हणेन की महाराजांचं जे काम आहे ते आज जो आपला धर्म टिकून राहिला इतकी वर्ष, त्या काळी जर महाराज जन्म घेतले नसते महाराजांनी आणि ते कार्य त्यांच्या हातनं घडलं नसतं तर काय झालं असतं हे मी सांगायची गरज नाही. हिस्ट्री इज देअर बिफोर ऑल ऑफ अस. सो जर मला पास्ट मध्ये जाऊन एक मोमेंट मिळाला की देवाने टाइम ट्रॅव्हल वॉट एव्हर विषय तू जो म्हणालास की कुठला इव्हेंट करणार, ऑफकोर्स महाराजांचा राज्याभिषेक. तर आपण या पॉडकास्टच्या एंडवर आहोत आणि जाता जाता तुम्हाला काय सांगायला आवडेल जे नवीन फोटोग्राफर्स आहेत किंवा जे नवीन होतकरू मुलं आहेत हम्म. आणि आजचा हा युवा, याला तुम्हाला एकंदरीत काय सांगावं असं वाटेल 1-2 मिनिटात? फोटोग्राफर्सच्या दृष्टीने 3च शब्द: प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. वेळ काढा, जेवढं जमेल तेवढं शूट करा, जे काय दिसतंय समोर ते शूट करा. असं म्हणतात की याच्यात परत वादातीत मुद्दे आहेत की एकतर 2 स्कूल ऑफ थॉट्स ज्याला आपण म्हणतो की कीप ऑन शूटिंग, त्याला काय पर्याय नाही. इफ यू वॉन्ट टू बिकम अ बेटर फोटोग्राफ, जस्ट कीप ऑन शूटिंग एव्हरी डे. रॅमी नरूला म्हणून एक मी इन्स्टावरती फॉलो करतो. तू बघ, त्यांचे सध्या ते छान लिहित आहेत फोटोग्राफर. तर माझ्या म्हणण्याचा अर्थ त्यांच्या सध्याच्या पोस्टवरती भरपूर दिसेल. सो जस्ट कीप शूटिंग, कीप शूटिंग, कीप शूटिंग, प्रॅक्टिस. आणि जे दिसेल ते शूट करा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मध्ये हळूहळू कमी होतं, पण सुरुवातीच्या लेवलला व्हेन युअर ॲट द लर्निंग स्टेज, जस्ट शूट एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट कम्स इन फ्रंट ऑफ यू. मग नंतर आपोआप तुम्हाला त्यातनं डेव्हलप होत जाल तुम्ही आणि तुम्हाला जाणवेल की काय शूट करायचं आणि काय नाही. सो दॅट इज लेफ्ट टू द इंडिव्हिज्युअल. दुसरं काय होतं नवीन पिढीला, Yes. ओके, यंगस्टर्सना बेस्ट विशेस. जी तुमच्याकडे आज टेक्नॉलॉजी आहे त्याचा चांगला वापर करा. ओके, डोंट गेट इन टू द रॉंग साइड ऑफ थिंग्स. आणि जी एनर्जी आहे ती चांगल्या कार्यासाठी वापरा, चांगले इंटेन्शन्स ठेवा आणि तुमच्या बाबतीत चांगलं नक्कीच होईल. बाबांनी एक दिलेली अजून एक शिकवण: बी गुड, डू गुड, थिंक गुड अँड गुड विल ऑटोमॅटिकली हॅपन टू यू. म्हणजे चांगले विचार करा, चांगले राहावा आणि चांगली कृती करा आणि आपोआप तुमच्या बाबतीत पण चांगलं घडेल. आणि आय लव्ह एव्हरीथिंग, म्हणजे येतं आता आयुष्यात जे काय सगळ्यांवरती मी प्रेम करतो, सो सगळ्यांवरती प्रेम करायला शिका. त्यातनं तुम्ही स्वतः एक चांगले आर्टिस्ट पण व्हाल आणि एक चांगले माणूस पण व्हाल. अँड डू एनिथिंग दॅट कम्स टू युअर माइंड विथ द मॅक्सिमम पॅशनेट फिलिंग and with full dedication. That is the only road or the way to success. That's it. थँक्यू सर, थँक्स अ लॉट फॉर कमिंग टू दिस पॉडकास्ट. आणि तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आणि काही असू दे तो वेगवेगळ्या गोष्टींचं जे तुमचं मार्गदर्शन आहे ते आम्हाला लाभलं तुमच्या माध्यमातून. अवश्य. आणि जर तुम्ही सगळे व्ह्युअर्स इथपर्यंत बघत आला असाल तर व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, कॉमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तो बेल आयकन संपूर्णपणे फ्री आहे, मी सतत म्हणतो. त्याला टॅप करून ठेवा, तुम्हाला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओज जेव्हा जेव्हा येतील माझ्या चॅनलवर तुम्हाला कळेल. Thank you for calling me. Thank you for inviting me. And all the best wishes to you also, to your channel. थँक्यू सर, थँक्यू. Do good.